तो मित्रांनो, थोडंसं मला तुमच्याशी इंटरॅक्ट करायला आवडेल. मला जरा बघू द्या, मला कळू द्या की किती पालक आहेत या वेबिनारमध्ये आणि किती विद्यार्थी आहेत. त्यामुळे पटकन चॅट रूम मध्ये जाऊन जर तुम्ही विद्यार्थी असाल तर स्टुडंट टाईप करा आणि जर तुम्ही पालक असाल तर पेरेंट टाईप करा. एक 2 मिनिटांमध्ये मला कळू द्या की किती लोक पेरेंट्स आहेत आणि किती पालक आहेत. मला त्यामुळे त्या पद्धतीनं मला बोलता येईल तुमच्याशी. नाहीतर मी बोलायचो एक, तुम्ही असायचा भलतेच स्टुडंट 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 स्टुडंट. अरे बापरे. ओके ओके ओके, सगळे स्टुडंटच दिसत आहेत मॅक्सिमम. ओके, स्टुडंट स्टुडंट स्टुडंट्स. ओके ओके ओके, you are a student. Good evening Trupti, good evening. Yes, okay students. Okay, maximum students दिसत आहेत त्याच्यामध्ये. ओके, ग्रेट, फाईन. सो तुम्ही सगळे कॉमर्सचे विद्यार्थी आहात का? जर कोणी सायन्सचं किंवा आर्ट्सचं असेल तर तसं टाईप करा. जर कॉमर्सचे असाल तर कॉमर्स म्हणून टाईप करा. सो मॅक्सिमम कॉमर्स आहेत का? सायन्स आहे. ओके, सायन्स आहे, कॉमर्स आहे, कॉमर्स आहे, सायन्स, कॉमर्स, सायन्स, कॉमर्स, 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 कॉमर्स. ओ हो, गुड इव्हनिंग. आय एम इन कम्प्युटर सायन्स. ओके, ग्रेट. पेरेंट, ओके. डॉक्टर सुजाता चव्हाण, वेलकम, थँक्यू. एक पेरेंट सापडले. कॉमर्स कॉमर्स कॉमर्स. ओके ओके ओके, ग्रेट ग्रेट, सुपर. सो गुड इव्हनिंग एव्हरीबडी. नमस्कार सगळ्यांना. डॉक्टर सुजाता, तुम्हाला सुद्धा नमस्कार. आणि आज आपण बघणार आहोत करिअर गायडन्स या विषयावर. वेबिनार असल्यामुळे मला डायरेक्ट तुमच्याशी बोलता येत नाहीये, पण आपण चॅटचा भरपूर वापर करूया, म्हणजे थोडंसं इंटरॅक्शन होईल आणि इंटरॅक्शन मधूनच आपल्याला नेमकेपणानं जे हवंय ते मिळवण्याचा आपण प्रयत्न करूया. ओके, सो मित्रांनो, करिअर गायडन्स आजचा विषय आहे. की मला सांगितलं गेलेलं होतं की कॉमर्सचे मॅक्सिमम विद्यार्थी असतील आणि तसंच आहे. सो कॉमर्स मधल्या करिअर विषयी आपण काही बोलणार आहोत, पण नक्कीच त्याच्या अगोदर आपण करिअर गायडन्स आणि त्याच्याशी रिलेटेड कन्फ्युजन किंवा नेमकेपणानं काय करायचं हे सगळं बघणार आहोत थोडक्यात. आणि हे सगळं कन्फ्युजन आपलं का होत असतं. सो आता जसं सन्मितजींनी आपल्याला एक सांगितलेलं आहे, रादर एक फार चांगली गोष्ट सांगितली, ती म्हणजे आपल्याला काय माहित नाही हे मुळात आपल्याला माहिती आहे का. सो 4 गोष्टी असतात रादर आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या. एक गोष्ट असते ती म्हणजे मला काही गोष्टी माहिती आहेत आणि सगळ्या जगाला माहिती आहेत. दुसरी गोष्ट असते की मला काही गोष्टी माहिती नाहीयेत पण सगळ्या जगाला माहिती आहेत माझ्याविषयी. तिसरी गोष्ट, ओके, पहिल्या गोष्टीचं उदाहरण म्हणजे तुमचं नाव, तुमची माहिती, जनरली तुम्ही कुठे राहता वगैरे हे तुम्हालाही माहिती असतं आणि सगळ्या जगालाही माहिती असतं. दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये पण सगळ्या जगाला माहिती आहे. अशा काही गोष्टी असू शकतात. त्या मी इथं सांगणार नाही, पण नक्कीच असू शकतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये की तुम्हालाच माहिती नाहीये तुमच्याबद्दल पण दुनियाला माहिती आहे. तिसरी गोष्ट आहे की तुम्हाला माहिती आहे परंतु दुसऱ्या कोणालाही माहिती नाहीये. ती कदाचित बँक बॅलन्स किंवा तुमची काही खाजगी गोष्ट जी तुम्हालाही माहिती नाहीये आणि जगात कोणालाही माहिती नाहीये. तुम्हाला माहिती आहे पण जगात कोणाला माहिती नाहीये. आणि चौथी गोष्ट, चौथा क्वाड्रंट आहे तो म्हणजे तुमच्याविषयी तुम्हालाही माहिती नाहीये आणि दुसऱ्या कोणालाच माहिती नाहीये. मग पहिल्या 3 क्वाड्रंट विषयी आपण काही ना काही प्रयत्न करत असतो, आपल्याला कळत असतं, माहिती असतं. पण चौथ्या क्वाड्रंट विषयी म्हणजे अशी गोष्ट जी तुम्हालाही तुमच्या बाबतीत माहिती नाहीये आणि जगालाही माहिती नाहीये, अशा गोष्टी बऱ्याचदा आयुष्यभर सुद्धा आपल्याला कळत नाहीत. आणि करिअर गायडन्स करताना इन्सिडेंटली, सुदैवाने दुर्दैवाने म्हणा, की नेमकी हीच गोष्ट फार महत्वाची ठरते की आपण करिअर करताना नेमका काय विचार करतो. आपल्या करिअरच्या बाबतीत आपण विचार करताना, करिअरच्या बाबतीत आपण निर्णय घ्यायचा असेल त्यावेळेस आपण नेमकं कुठे कन्फ्यूज होतो, नेमकं आपलं कन्फ्युजन कशामुळे होतं, याचा जर विचार आपण करायला गेलो तर सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण करिअरच्या बाबतीमध्ये स्वतःला सोडून सगळ्या दुनियेकडे बघत असतो. म्हणजे काय की कुठल्या क्षेत्रात करिअर जास्त चांगलं करता येईल, कुठल्या क्षेत्राला स्कोप आहे,
कुठल्या क्षेत्रामध्ये मला चांगली नोकरी मिळू शकते, कुठल्या करिअरमध्ये मला पटकन मस्त चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते, आपण याचाच जास्त विचार करतो. आणि मला वाटतं आत्ताची पिढी तर जसं मगाशी संमितजी म्हटले त्या पद्धतीनं फारसा विचार कदाचित करत नाही. पूर्वी जसं आम्ही सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स अशा पद्धतीनं विचार करायचो की चांगले मार्क पडले की सायन्सला जायचं, आणि जर त्यातल्या त्यात जरा कमी मार्क पडले की मग कॉमर्सला, आणि ज्याला अगदीच कमी मार्क पडतात 60% कमी, त्याला लोक म्हणायचे अरे तुला काय सायन्स आणि कॉमर्स तुला झेपणार नाही, तुझ्या डोक्याच्या वरनं जाईल, तू आपला आर्ट्सला जा. म्हणजे आर्ट्सला जाणं म्हणजे कुणी पण जायचं, कॉमर्सला जरा त्यातल्या त्यात हुशार मुलांनी जायचं, आणि जे अगदीच क्रीम आहेत, अगदीच हुशार मुलं आहेत त्यांनी मात्र सायन्सला जायचं. असा एक अनेक वर्ष ट्रेंड चाललेला होता. आणि अगदी रिसेंटली सुद्धा मला अशी काही उदाहरणं बघायला मिळतात बरं. म्हणजे निकाल लागायच्या आधी 10वी, आणि गेल्या काही वर्षामध्ये हे झालेलं आहे, ज्यावेळेस 10वीचे निकाल किंवा 12वीचे निकाल गव्हर्नमेंट फार मोकळ्या सरळ हाताने निकाल लावतंय. म्हणजे ज्या मुलाला 70% पडले असते त्याला सुद्धा 90% मार्क पडतात, किंवा ज्या मुलाला 60% पास व्हायची सुद्धा भीती होती अशा मुलाला 70-75% मार्क पडतात. अशा वेळेस तो मुलगा ज्यावेळेस माझ्याकडे करिअर गायडन्ससाठी येतो रिझल्ट लागायच्या आधी, त्यावेळेस त्याला क्लिअर असतं किंवा त्याला तो मान्य करतो की हा मी काय फारसा हुशार नाहीये आणि मला सायन्स झेपणार नाही, आणि मी काही सायन्सपेक्षा मी आपला कॉमर्स किंवा आर्ट्स या विषयाकडे बघतो. आणि खूप चांगली चर्चा होते, त्याच्याविषयी आपण सगळं डिस्कशन करतो, त्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करतो आणि त्याला आपण मार्गदर्शन करतो. आणि त्याच्यानंतर 2-1 महिन्यांनी निकाल लागतो, आणि निकाल लागल्यानंतर त्या मुलाला अचानक, ज्यावेळेस त्याला अपेक्षा नव्हती की मला 70% सुद्धा मार्क पडतील की माहित नाही, त्याला मार्क पडलेले असतात 85, 87, 88%. आणि त्याला अचानक जाणवतं की आपण हुशार आहोत आणि आता आपण सायन्सला जायला, किंवा त्याच्या पालकांना जाणवतं, त्याच्यापेक्षा खरं तर पालकांना जास्त जाणवतं की नाही तुला तर आता 87% मार्क पडले आणि तू कशाला कॉमर्सचा आर्ट्सचा विचार करतोय, तू आता सायन्सलाच गेलं पाहिजेस. आणि असं म्हणून त्या मुलाला सायन्समध्ये ढकलतात बऱ्याचदा, आणि तिथंच गोची चालू होते. कारण मित्रांनो, 10वीत आत्ता जे मार्क तुम्हाला पडलेले आहेत हे तुमची क्षमतेपेक्षा तुम्ही पेपर कसा लिहिलेला होता आणि तपासणाऱ्याने तो कसा लिहिला एवढ्याच गोष्टीचं निदर्शक आहे. तुमची क्षमता, तुमच्या व्यक्तिमत्वाची क्षमता, तुमची मूलभूत टॅलेंट ज्याला आपण म्हणूया, तुमची पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणूया, त्याचा या परीक्षेमधून काहीही अंदाज लागत नाही. आणि मला वाटतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. मी काही खरं तर फारसं वेगळं सांगत नाहीये, फक्त करिअर निवडताना आपण याचा विचार करतो का? तो मित्रांनो, आज मी तुम्हाला काही बेसिक फंडामेंटल गोष्टी सांगणार आहे आणि मी तुम्हाला प्रवृत्त करणार आहे, मी तुम्हाला एक विचार करायला सांगणार आहे की तुम्ही करिअर निवडताना काय विचार केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी कॉमर्स मधले काही चांगले करिअर जे आता ट्रेंड मध्ये आहेत किंवा ज्यांना खरंच ज्याच्यामध्ये तुम्ही जर सुटेबल असाल, अर्थात मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सुटेबल असाल तर त्या करिअरचा तुम्ही विचार करू शकता, ते मी करिअर तुम्हाला दाखवणार आहे. पण एक सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगायचं की मोकळ्या मनाने आता तुम्ही अटेंड करा. तुमच्या जे काही प्रश्न असतील किंवा जे काही तुम्हाला शंका असतील त्या वेबिनारच्या शेवटी आपण घेऊया. सो मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन छोटंसं शेअर करणार आहे आणि छोटंसं प्रेझेंटेशन दाखवणार आहे मी तुम्हाला. सो मला थोडासा 2 मिनिटाचा वेळ द्या. ओके, सगळ्यांना स्लाइड दिसतीये का? मला जरा चॅटवर सांगा येस म्हणून, म्हणजे मला कळेल की तुम्हाला दिसतीये म्हणून. ओके, सुपर, थँक्यू यू गाईज आर रिअली वंडरफुल. तुम्ही सगळेजण ज्या पद्धतीनं पार्टिसिपेट करतायत ते माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग आहे. सो थँक्यू सो मच. सो मित्रांनो, कन्फ्युजन पासून क्लॅरिटी पर्यंत आपल्याला जायचंय आणि ती नेमकी क्लॅरिटी कशी घ्यायची आहे याचा आज आपण थोडंसं बघणार आहोत. मला माहितीये तुम्ही ऑलरेडी कॉमर्सला गेलेला आहात. तुमच्यापैकी काही जणांचं अगदी स्पष्ट असू शकतं की येस, कॉमर्स मध्येच करिअर करायचंय आपल्याला आणि नेमकं काय करायचंय हे सुद्धा कदाचित स्पष्ट असू शकेल. पण मग अशा केसमध्ये तुमचं आज इथं येण्याचं प्रयोजन काय, हा सुद्धा मला प्रश्न पडू शकतो. पण काही जणांचं असं असू शकतं की ठीक आहे, आता कॉमर्सला ऍडमिशन घेऊन बघूया, मग पुढे ठरवूया काय करायचं ते. सो आज कदाचित मी तुम्हाला एक अशी विचार करण्याची दिशा देणार आहे की याच्यानंतर तुम्ही नक्कीच त्या दिशेने विचार कराल तर तुम्हाला नेमकेपणानं तुमचं करिअर सापडायला
शोधायला मदत होईल. ओके, सो मित्रांनो, लेट्स सी. हे प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये, मी मराठीत बोलणार आहे, सो डोंट वरी. आय होप तुम्हाला समजायला काही कोणाला अडचण येणार नाही. सो आपण बघूया की मुळात करिअरचं कन्फ्युजन आपलं सगळ्यांचं का होतं. कारण काय, डॉक्टरकडे गेलो आपण, सर माझं डोकं दुखतंय, मला औषध द्या. डोकं का दुखतंय हे पहिलं डॉक्टर बघत असतो. ताप का आलाय, डायग्नोसिस झालं पाहिजे. डायग्नोसिस नाही झालं तर नुसते सिम्पटम्सची औषधं देऊन चालत नाही, कारण तो सिम्पटमने तात्पुरता ताप जाईल, पुन्हा 2 दिवसांनी येईल. मुळात कारण काय आहे हे महत्वाचं आहे. सो आपल्याला हे बघितलं पाहिजे की आपलं कन्फ्युजन होतं ते नेमकं कुठल्या कारणांमुळे होतं, आणि मग त्याच्यानंतर आपण काय केलं पाहिजे. सो बघूया की 5 कॉग्निटिव्ह बायसेस याला म्हणतात. कॉग्निटिव्ह बायसेस म्हणजे काय, विचारांचे बायसेस, विचारांच्या चुका, ज्याला आपण मिस्टेक्स म्हणू शकतो, आपण मिस्टेक सुद्धा म्हणूया आपण. सो 5 चुका आपल्या विचारांमध्ये काय होतात. पहिली चूक जी आहे आपल्याला, किंवा रादर पहिलं कन्फ्युजन आपलं जे आहे ते काय दिसतं, की आपल्याला सगळे करिअर जवळपास एकसारखे दिसतात. अरे मी कॉमर्समध्ये सीए होऊ का, सीएस करू का, बँकेमध्ये नोकरीला जाऊ का, आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देऊ. सगळे करिअर्स थोड्याफार फरकाने एकसारखेच दिसत असतात. आणि मग कन्फ्युजन आपलं होतं. थोडासा फरक असतो, कुठं थोडं हे जास्त, कुठं थोड्यात इंटरेस्ट कमी आहे, थोड्यात इंटरेस्ट जास्त आहे पण त्याच्यामध्ये पैसे कमी दिसत आहेत. ज्याच्यामध्ये इंटरेस्ट कमी आहे त्याच्यात पैसे जास्त दिसत आहेत. ज्याच्यामध्ये इंटरेस्ट जास्त आहे त्याच्यामध्ये करेन की नाही याची भीती वाटते. मी परीक्षा पास करेन का, मला झेपेल का, घरातल्यांना आवडेल का, अनेक प्रश्न पडलेले असतात आपल्याला. कारण निर्णय घेताना ज्यावेळेस आपण समोरच्या चॉईस बघतो त्यावेळेस जवळपास सगळेच एकसारखे दिसत असतात. जसं इथे ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय, फारसा फरक नाहीये, सगळे एकसारखेच दिसत आहेत. ओके, आणि भारतामध्ये सध्या जवळपास 150 करिअर ऑप्शन्स आहेत जे युज्युअली लोकांना माहिती आहेत. अदरवाईज तसं जर विचाराल मला तुम्ही, तर जगामध्ये 30,000 पेक्षा जास्त करिअर ऑप्शन्स आहेत. आता मला मित्रांनो माझ्या सांगा तुम्ही, की जर बाहेर कुठलं करिअर चांगलं आहे हे शोधायचं झालं तर किती करिअर शोधायचे. जर तुम्ही म्हणाल की 10, 5, 10, 15, 20, 25 का, एवढेच का, 150 का नाही, आणि पुढे जाऊन 30,000 का नाही. ऑब्व्हियसली उत्तर आहे की प्रॅक्टिकली एवढ्या करिअरची माहिती घेणं आणि त्याच्यानंतर निर्णय घेणं, हे सगळं करण्यामध्ये वयाची 80 वर्ष पूर्ण होऊन जातील, आणि त्याच्यानंतर तुम्ही कदाचित ठरवू शकणार नाही की आता काय करायचं 80व्या वर्षी शिक्षण घेऊन. सो आपण काय करतो, जास्तीत जास्त समोर आलेले 10, 12, 15 प्रपोजल्स पैकी, 15 ऑप्शन्स पैकी विचार करतो, त्यातल्या त्यात एक निवडतो. अच्छा, ते निवडताना सुद्धा काय गडबड होते आपण बघूया. सो पॉइंट नंबर 1, सगळं एकसारखं दिसतं. पॉइंट नंबर 2, निवडताना आपला अप्रोच थोडा निगेटिव्ह असतो. म्हणजे काय, तुम्ही म्हणाला नाही असं थोडीच असतं, आम्ही निगेटिव्ह थोडीच अप्रोच ठेवतो. मी तुम्हाला सांगतो काय होतो. आपण निवडताना पहिल्याच अगोदर विचार करतो. सपोज माझ्यापैकी इथे एक मित्र आहे, त्याला वाटलं की अरे मी सीए करतो, मी सीए होतो. सपोज आपण 2 मिनिटं असं म्हणूया की गौरवला वाटलं की मला सीए करायचंय. पहिला प्रश्न डोक्यात येतो, नाही जमलं तर, सीएची परीक्षा नाही पास झालो तर, किंवा त्याचे नातेवाईक, किंवा त्याचे आई वडील, किंवा अगदी बहीण भाऊ, किंवा अगदी कोणतरी मित्र असतो, अरे जास्त उडू नकोस, इथं तुला 12वीला अजून 50% मार्क पडत नाही तर चालला सीए व्हायला. झेपणार आहे का तुला, झेपणार असेल तर कर, नाहीतर नको करू, असं आपल्या मनामध्ये यायला लागतं. आपल्या मनात नाही आलं तर आजूबाजूचे लोक सुद्धा आपल्या मनामध्ये घालतात. आणि मग आपण काय विचार करतो की कुठलं करिअर मी निवडताना कमीत कमी रिस्क आहे, नाही झालं तर काय, याचाच विचार आपण जास्त करतो. आणि मग त्यातल्या त्यात सोप्या सेफ ऑप्शनकडे जायचा विचार करतो. सो आपण काय करतो, हायएस्ट पोटेन्शियलचे करिअर कुठलं आहे याचा विचार करायच्या ऐवजी लोएस्ट रिस्कचं करिअर कुठलं आहे याचा जास्त विचार करतो, की कमीत कमी रिस्क असलेलं करिअर कोणतं आहे, आणि मग ते करिअर निवडण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करतो. आणि ऍज ए ह्युमन, तुम्ही एका बाजूला ज्यावेळेस आय एम शुअर की तुम्ही युट्यूबवर किंवा अन्य कुठल्याही चॅनल्सवरून वेगवेगळ्या इन्स्पिरेशनल मोटिवेशनल स्पीचेस ऐकत असाल, आणि तिथं म्हणत असाल की अरे माणसामध्ये प्रचंड कपॅसिटी असते आणि माणूस ठरवलं तर काहीही करू शकतो. हे करिअर निवडताना मात्र तुमच्या लक्षात येत नाही. आणि मग तिथं आपण काय करतो की चला कुठलं कमीत कमी प्रयत्नांमध्ये किंवा कमीत कमी रिस्क मध्ये मी कुठलं करिअर करू शकतो, ही आपली दुसरी चूक होते. आपली तिसरी चूक काय होते, आपण बऱ्याचदा
शॉर्ट टर्म विचार करतो लॉंग टर्म पेक्षा. तुमच्यापैकी बहुतेक जण, आणि याच्यामध्ये खरं तर पालक असतील आणि हे पालकांना पण मी मोठा दोष देईन, गडबडीमध्ये निर्णय घेतात की अरे आत्ता मी निर्णय नाही घेतला तरी परीक्षेची डेट निघून जाणार आहे आणि माझं 1 वर्ष वाया जाईल. कित्येक लोकांनी 1 वर्ष वाया जाऊ नये म्हणून गडबडीमध्ये करिअरचे निर्णय घेतले आणि नंतर अख्खं आयुष्य वाया घालवलं. कित्येक लोकांनी अमुक एका कॉलेजमध्ये मला ऍडमिशन नाही मिळत आहे, अमुक एका फॅकल्टीसाठी, म्हणजे सायन्सला जायचं होतं पण मला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे होतं तिथं मला सायन्सला मिळत नाहीये ऍडमिशन, मग काय करायचं, मग मी कॉमर्सला घेतो ऍडमिशन. म्हणजे तुमच्यासाठी कॉलेज अचानक मोठं झालं. सायन्सला जाऊन तुम्हाला काहीतरी करायचं होतं, तुम्ही कदाचित थोडा लॉंग टर्मचा विचार केला असता तर ज्या कॉलेजमध्ये सायन्सला ऍडमिशन मिळतंय तिथं जाऊन घेतलं असतं. पण तिथं जायचं म्हणजे लांब पडतंय, दररोज जाण्या येण्याचा त्रास होईल, किंवा तिथं आपल्याला हवं ते कॉलेज नाहीये म्हणून आपण सायन्सला ऍडमिशन नाही घ्यायचं आणि कॉमर्सला घ्यायचं. हा विचार करणं म्हणजे शॉर्ट टर्मचा विचार झाला. तुम्ही तुमच्या आत्ताचं कम्फर्ट बघताय, 2-3 वर्ष जाण्या येण्याचा त्रास, किंवा तिथे ऍडमिशन ते आपल्याला तिथला क्राऊड चांगला नाहीये, असं काही ना काही कारण तुम्ही स्वतःला द्याल. आणि जर तसा निर्णय घेणार असाल तर तुम्ही शॉर्ट टर्मचा विचार करताय, लॉंग टर्मचा विचार नाही करत आहे. पण जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये खरंच सायन्स किंवा कॉमर्स जे काही तुम्ही ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल, जिथं कुठे मिळेल मी तिथं घेणार, पण मी कॉमर्सलाच घेणार किंवा मी सायन्सलाच घेणार, जे ठरवलंय त्यालाच घेणार, असा विचार फार मुलं करत नाहीत. काही मुलं नक्की करतात आणि ते चांगलं करिअर नक्कीच करतात. पण बऱ्याचदा आपण शॉर्ट टर्म विचार करतो. आता शॉर्ट टर्म हे अनेक पद्धतीनं शॉर्ट टर्म असू शकतो, की मला अमुक एक करायचंय त्याच्यासाठी हे करायचंय, मला तमुक एक करायचंय त्याच्यासाठी हे करायचंय, म्हणून छोटासा विचार करतो. थोडासा लॉंग टर्म विचार केला पाहिजे की आपली क्षमता काय आहे, आपलं स्वप्न काय आहे, मला नेमकं काय करायला आवडतं. जर मला कॉमर्समध्ये काम करायला आवडत असेल, मला जर लोकांबरोबर त्या मुद्द्यांवर सुद्धा मी पुढे येणार आहे, पण मला नेमकं काय आवडणार आहे, मला नेमकं काय झेपणार आहे, याचा विचार करून मग त्याच्यासाठी थोडा लॉंग टर्मचा विचार केला आणि थोडासा त्रास सहन केला तर तो त्रास सुद्धा सहन करण्याची तयारी तुमची आहे का, त्याला म्हणतात लॉंग टर्म थिंकिंग. सो लॉंग टर्म करताय का शॉर्ट टर्म करताय. माझा अनुभव आतापर्यंत असा आहे की बरेच लोक शॉर्ट टर्मचा विचार करतात आणि म्हणून तिथल्या तिथं थोडासा विचार करून निर्णय घेतात आणि तिथं चूक होते, कारण नंतर आयुष्यभर पस्तावण्याची वेळ येते. आमच्यासारखं बऱ्याच लोकांचं असं झालेलं आहे, कारण आम्हाला कोणी सांगणार नव्हतं. सो माझी जर तुम्हाला गंमत सांगायची झाली तर मी इंजिनिअरिंग केलेलं आहे. मगाशी आपले प्रेसिडेंट साहेब म्हटले की त्यांना इंजिनिअरिंगला जायचं त्यांच्या पालकांची इच्छा होते पण ते गेले नाहीत. माझ्या केसमध्ये मी इंजिनिअरिंग केलं, पण इंजिनिअरिंग संपल्यानंतर, म्हणजे मी पूर्ण इंजिनिअरिंग केलं आणि फर्स्ट क्लास मार्कांनी केलं. मला इंजिनिअरिंगला 85% मार्क पडले होते. फायनल इयरला आमच्याकडे आमच्या इंजिनिअरिंगला बीटेकला 4 वर्षांचा सगळा अभ्यासक्रम एकत्र काउंट केला जातो, म्हणजे सगळ्या परीक्षांचा निकाल एकत्र काउंट केला जातो. अशा परिस्थितीत मला 85-87% मार्क पडले होते. तरी सुद्धा मला रिअलाइज झालं की इंजिनिअरिंग हे काय माझं करिअर नाहीये. समहाव मला ते करिअर त्यावेळेसच जाणीव झाली आणि मी त्या क्षणालाच इंजिनिअरिंगला रामराम ठोकला. आणि त्यानंतर आज तागायत गेल्या 27 वर्षांमध्ये इंजिनिअरिंग फील्डमध्ये मी काहीही केलं नाही. पण मला ते जाणवलं की जी चूक मी केली ती चूक तुम्ही करू नये, तुमच्यापैकी कुणालाही तशा प्रकारे करू नये. कारण त्यानंतर मला माझं कॉलिंग किंवा मला नेमकं काय करायचं आयुष्यामध्ये ते शोधायला अनेक वर्ष लागली. मग जबाबदाऱ्या येतात, मग जबाबदारीनं जबरदस्तीनं कामं करावे लागतात, या सगळ्या चक्रामध्ये माणूस अडकत जातो. म्हणून तुमच्या वयामध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे जबाबदाऱ्या फारशा नाहीये, ज्यावेळेस तुम्हाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हवंय, दिलं पाहिजे आणि योग्य ती माहिती सुद्धा दिली पाहिजे, त्या वयात जर ती मिळाली तर त्याचा फायदा आहे. नाहीतर आमच्यासारखं तुम्हाला अनेक वर्ष लागू शकतात तुमचं स्वतःचं आयुष्यातलं कॉलिंग ज्याला आपण म्हणतो किंवा स्वप्न शोधून काढण्यासाठी. सो मित्रांनो, शॉर्ट टर्म विचार करायचा नाही, लॉंग टर्म विचार करायचा. ही तिसरी मिस्टेक आपण टाळली पाहिजे. चौथी मिस्टेक आपली काय होते, आपण बऱ्याचदा ना फंक्शनली फिक्सअप होऊन जातो. म्हणजे काय, आर्ट्सला जायचं का सायन्सला जायचं का कॉमर्सला जायचं, म्हणजे मी नेमकं काय करू.
म्हणजे तिन्हीपैकी कुठलं तरी एक करण्याचाच आपला जास्त विचार असतो. आपण हा विचार नाही करत की बाबा त्यात नेमकं मला काय करायचंय, त्याच्या दृष्टीनं जर माझी तयारी करावी लागणार असेल तर तशी करेन. आणि बऱ्याचदा एवढे मार्क पडले तर सायन्सला, एवढे मार्क पडले तर कॉमर्सला, एवढे मार्क पडले तर आर्ट्सला, असा विचार केला जातो. म्हणजे बऱ्याचदा मला मार्क्स किती पडणार आहेत त्यानुसार सायन्सला जायचं का कॉमर्सला जायचं हे ठरतं, जे चुकीचं आहे. तुम्ही नेमके कशात पॅशनेट आहात, तुम्हाला नेमकं काय करायला चांगलं जमतं आणि नेमकं काय करायला चांगलं आवडतं, हे जर तुम्ही शोधू शकला तर मार्क तुम्हाला 10वीला 12वीला कितीही पडू द्या, त्याने काही फरक पडत नाही. आणि सुदैवाने शहरामध्ये आता ही चळवळ मोठ्या प्रमाणात वाढायला लागली. गेल्या वर्षी किंवा गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यामध्ये तर फॉर एक्झाम्पल आर्ट्स फॅकल्टीला सगळ्यात जास्त ऍडमिशन होतात. आर्ट्स फॅकल्टीचं मेरिट सगळ्यात जास्त लागतं, त्याच्या पाठोपाठ कॉमर्सचं लागतं आणि मग सायन्सचं लागतं. तो मित्रांनो, मार्क्स किती पडतायत त्यानुसार सायन्सला जायचं का कॉमर्सला जायचं हे नका ठरवू. तुम्हाला जे नेमकं करावंसं वाटतंय, मग जरी कमी मार्क पडले आणि सायन्सलाच जावंसं वाटणार असेल तर तुम्हाला सायन्सला ऍडमिशन मिळणारच, कुठल्या ना कुठल्या कॉलेजमध्ये मिळेल. त्यासाठी फार कॉलेजचा विचार नका करू, पण सायन्सला मग ऍडमिशन घ्या. भले तुम्हाला 40% नाही तर 50% मार्क पडलेले असू द्या, पण त्यासाठी तुम्ही ते सिद्ध केलं पाहिजे की यस तुम्हाला सायन्सचा कल आहे. आणि जर तुम्हाला सायन्सचा कल असेल आणि अभ्यासू असाल तुम्ही तर एवढे कमी मार्क पडत नाही. सायन्सचा कल आहे पण अभ्यासू नाही तर मार्क कमी पडू शकतात, पण ती दुरुस्ती होऊ शकते आणि पुढे जाऊन तुम्ही सायन्समध्ये करिअर करू शकता. उदाहरण तुम्हाला सांगतो, कितीतरी जसं आपल्याकडे पूर्वी आणि तुमच्या आई वडिलांना जर तुम्ही विचारलं तर बऱ्याचदा कंपाऊंडर हे डॉक्टरपेक्षा जास्त चांगलं ट्रीटमेंट करायचे. पूर्वीचं फॅमिली डॉक्टरची कन्सेप्ट होती, अजूनही काही ठिकाणी आहे, पण तिथले कंपाऊंडर हे डॉक्टरपेक्षा जास्त हुशार निघायचे. आता त्या कंपाऊंडरने सायन्स सोडा कॉमर्स पण केलेलं नसतं बऱ्याचदा, 12वीच्या पुढे शाळा पण शिकलेले नसतात बऱ्याचदा, पण डोकं डॉक्टरपेक्षा जास्त चांगलं चालतं त्यांचं. फक्त त्यांना परीक्षा लिहिणं, पेपर लिहिणं, पुस्तकातनं अभ्यास करणं हे झेपलेलं नसतं, म्हणून ते सायन्सला गेलेले नसतात किंवा म्हणून ते शिकू शकलेले नसतात. पण मित्रांनो, येणारं जग इथून पुढं सगळं स्किल डेव्हलपमेंटचं जग आहे. तुमच्याकडे कुठली कौशल्य आहेत याला जास्त व्हॅल्यू आहे, तुमच्याकडे कुठली डिग्री आहे याला फारशी व्हॅल्यू राहणार नाहीये. आणि खरं सांगतो, इथून पुढे जर तुम्ही बघाल, गुगल असू द्या, फेसबुक असू द्या, अशा जागतिक स्तरावरच्या कंपन्या घ्या किंवा आपली भारतातली टाटा, TCS सारखी किंवा इन्फोसिस सारखी कंपन्या घ्या, हळूहळू ह्या कंपन्या त्यांचे नोकऱ्या देण्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत किंवा क्वालिफिकेशन बेंचमार्क आहेत ते बेंचमार्क बदलतायत. अंडर ग्रॅज्युएट, जी लोक ग्रॅज्युएट झालेली नाहीयेत अशा लोकांच्याकडे सुद्धा जर त्यांना आवश्यक असणारी कौशल्य असतील तर अशा लोकांना सुद्धा नोकऱ्या मिळत आहेत. म्हणून म्हणतो मित्रांनो, तुम्हाला काय येतंय आणि आजच्या जगामध्ये काय काय करण्यासारखं आहे, खूप काही करण्यासारखं आहे. त्याच्या वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. 1 to 1 याच्यासाठी कदाचित बोलावं लागतं की तुम्हाला नेमकं काय येतं, तुमची क्षमता काय आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, आणि आपण त्या मुद्द्याकडे येणार आहोत. सो ही चौथी चूक आहे की कुठलंही फंक्शनल फिक्सेशन ज्याला म्हणतो ना आपण, की मला असं करावं लागेल तर असं केलं पाहिजे, असला विचार डोक्यामध्ये ठेवू नका. आणि 5वी मिस्टेक जी आपण करतो, जी सगळ्यात महत्वाची आहे, ती म्हणजे बऱ्याचदा आपण आपल्या विचारांनाच समजतो की हे आपले फॅक्ट्स आहेत. म्हणजे काय, आपण आपल्या डोक्यात जे विचार येतात ना त्यांना खरं मानायला लागतो. की नाही, बऱ्याचदा कुठेतरी आपण ऐकलेलं असतं कुणाचं तरी की बाबा अरे ह्या क्षेत्रामध्ये करिअर केलं तर एवढं चांगलं नसतं, या क्षेत्रात करिअर केलं तर एवढं चांगलं नसतं, असे आपण ऐकलेले असतात. आणि तेच आपल्या डोक्यात बसून जातं की अरे नाही, कॉमर्सला जाऊन सीए करायचं, सीए काय कॉमन झालेलं आहे फार, किंवा सीएची परीक्षा खूप अवघड असते, असं काहीतरी डोक्यात बसतं आपल्या. आणि आपण त्यालाच वस्तुस्थिती मानायला लागतो. सो मित्रांनो, एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या अगोदर जेवढे मार्क पडतील असं वाटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त पडले, असं किती लोकांच्या बाबतीत झालंय. मला जरा चॅटरूम मध्ये येस टाईप करा ज्या लोकांच्या बाबतीत असं झालं की मला अपेक्षेपेक्षा जास्त मार्क पडले आणि मला आधी वाटत होतं की नाही, मी एवढेच मार्क मला पडतील आणि त्याच्यामुळे मी हेच केलं पाहिजे. असं परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर अचानक जास्त मार्क पडल्यामुळे तुमचे विचार असे चक्र खुलले एकदम की अरे नाही, हे पण होऊ शकतं. सी, फॅन्टॅस्टिक. कितीतरी लोकांनी येस 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 टाईप केलेलं आहे. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच सृष्टी, थँक्यू सो मच राणी, थँक्यू पायल, येस वृषाली, थँक्यू सो मच. सो तुम्ही
येस, तृप्ती. बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होतं की आपल्या डोक्यातले विचारच आपल्याला वस्तुस्थिती वाटायला लागते. असं नसतं माझ्या मित्रांनो. बोला मोकळेपणाने लोकांशी, तुम्हाला कळेल की तुमच्या डोक्यातले विचार जे तुम्हाला लिमिटिंग विचार असू शकतात ना, ते विचार कदाचित चुकीचे आहेत आणि एक एक वेगळंच विश्व तुमच्यासाठी उघडू शकतं जर तुम्ही बोलला लोकांशी. सो डोंट ट्रीट युअर थॉट्स ॲज युअर फॅक्ट्स. लेट थॉट्स रिमेन ॲज थॉट्स अँड दे कॅन बी रॉंग. युअर थॉट्स मे नॉट बी द फॅक्ट्स. ओके. सो माय डिअर फ्रेंड्स, ह्या 5 मिस्टेक्स आपण सगळ्यांनी टाळल्या पाहिजेत आणि मग करिअरचा विचार केला पाहिजे. मग याच्या व्यतिरिक्त अजून काय होतं, तर अजून काही कॉमन मिस्टेक्स आपण करत असतो. नीट शांतपणे विचार करत नाही आपण, नेमकेपणानं आपण विचार, फोकस ज्याला आपण म्हणतो ना, आपला फोकस खूप डिस्टर्ब असतो. हे पण बघायचे, ते पण बघायचे, ते पण बघायचं आणि एवढं सगळं कमी वेळेमध्ये करायचं. प्रॉपर इन्फॉर्मेशन घेत नाही आपण, पुरेशी इन्फॉर्मेशन घेत नाही. कुणीतरी येतं, जरा थोडासा सुटबूट घातलेला असतो, कुठेतरी कॉलेज, कुठल्या तरी कॉलेजला शिकलेला असतो आणि तो त्याचं मत सांगतो आणि आपल्याला वाटतं की नाही तेच खरं. कॉलेजेसची, कोर्सेसची माहिती आपण घेत नाही किंवा आपल्या प्रायोरिटीज नीट ठरलेल्या नसतात. किंवा पूर्वी आलेलं अपयश, बाबा मी 9वी मध्ये फेल झालो होतो किंवा मी 10वीत फेल झालो होतो किंवा 10वीत माझा एक विषय राहिला होता, त्याचीच आपल्या मनामध्ये एवढा धसका बसलेला असतो की आपण 12वीला काहीतरी असा वेगळा निर्णय घ्यायचा विचार केला की सगळी दुनिया आपल्यावर तुटून पडते. अरे हे काय, 2 विषय तुझे राहिले होते आणि तू काय विचार करतोय सीए होण्याचा. मित्रांनो, कितीतरी उदाहरणं अशी आहेत की जी लोक 10वी-12वीला फेल झाली होती, त्यांनी डबल डबल अभ्यास करून रिपीट परीक्षा देऊन पास झालेली आहेत. अशी मुलं पुढे जाऊन IAS ऑफिसर झालेत, IPS ऑफिसर झालेले आहेत किंवा इव्हन सायंटिस्ट झालेले आहेत, CA झालेले आहेत. फक्त तुम्ही तुमचं फेल्युअर कसं हँडल केलं हे महत्वाचं आहे. सो चुकीच्या कल्पना डोक्यातल्या ज्या असतात त्या आपण काढून टाकल्या पाहिजेत आणि अर्थात हार्डवर्क पाहिजे, कॉम्पिटिटिव्हनेस पाहिजे. दुर्दैवाने भारतासारख्या देशामध्ये जिथं लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, आपण 140, जवळपास आता 140 कोटी लोकसंख्येचा देश झालेलो आहोत आणि इथं नोकऱ्यांच्या किंवा परीक्षांच्या किंवा कॉलेजेसच्या संख्या आणि सीट्सच्या संख्या ह्या मर्यादित आहेत. दुर्दैवाने आपल्याकडे 140 कोटी जनतेसाठी तेवढे कॉलेजेस नाही आहेत कुठल्याही फॅकल्टीमध्ये, ते प्रॅक्टिकली असूही शकत नाहीत. त्यामुळं तुम्हाला कॉम्पिटिशन आहे आणि त्यामुळं तुम्हाला कॉम्पिटिटिव्हनेस म्हणजे स्पर्धात्मक विचार ज्याला म्हणतो ना आपण, तो करावाच लागतो की मला दुसऱ्यांपेक्षा पुढे जायचंय. खरं तर लॉंग रन मध्ये हा विचार उपयोगी पडत नाही फारसा, पण येस, आपल्याला जर मेडिकलला ऍडमिशन पाहिजे असेल, सायन्सला किंवा कॉमर्सला किंवा CA व्हायचं असेल, तर CA होणाऱ्यांची संख्या लिमिटेड असते आणि तुम्ही जर तिथं कॉम्पिटिटिव्ह नसाल तर तुम्ही कमी पडता. सो कॉम्पिटिटिव्हनेस नसणं ती एक वृत्तीच नसते. हा ठीक आहे, बघूया, जमलं तर करूया, असा ऍटिट्यूड असतो आणि हा ऍटिट्यूड तुम्हाला पुढे घेऊन जाण्यामध्ये उपयोगी ठरत नाही. तुम्हाला दुसऱ्याला कमी लेखायचं नाहीये, तुम्हाला दुसऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन जायचं नाहीये, पण तुम्हाला जोरात पळायचंय ना. तिथं तुमचा जर ऍटिट्यूड हा ठीक आहे, बघूया, जमलं तर करूया, करतोय, भीत भीत करणं आणि तो एक ज्याला म्हणतो ना किलर इन्स्टिंक्ट, येस मी हे करूनच दाखवणार, तो इन्स्टिंक्ट नसतो आपल्यामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचदा भीती, कन्फ्युजन, डिसअपॉइंटमेंट ह्या गोष्टी असतात आपल्यामध्ये. ओके. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून काही गोष्टी असतात, ते म्हणजे काहीतरी आपल्या भन्नाट कल्पना डोक्यामध्ये आपण घेऊन बसलेलो असतो की फक्त सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये जर डिग्री असेल तर ते भारी असतं, त्याशिवाय बाकी काही करिअर होत नाही. किंवा तुम्ही IT मध्ये, कम्प्युटर्समध्ये काहीतरी केलं तरच खूप मोठं करिअर मिळतं, नाहीतर दुसऱ्या कुठल्या करिअरला वाव नाहीये. किंवा खूप जास्त शिकलो म्हणजे, खूप जास्त डिग्री घेतल्या म्हणजे खूप जास्त चांगली नोकरी किंवा खूप जास्त चांगलं करिअर होईल, असं एक काहीतरी डोक्यामध्ये भरलेलं असतं. असंही काही नसतं. खूप चांगल्या कॉलेजमधनं पास आउट झालो तरच चांगलं करिअर होईल, असे काहीतरी डोक्यात विचार असतात. हे सुद्धा चुकीचा विचार आहे. आणि कॅम्पस प्लेसमेंटमध्ये म्हणजे मला असं कॉलेज पाहिजे की ज्या कॉलेजमध्ये कॅम्पसमध्येच मला नोकरी लागून जाईल, तरच ते कॉलेज भारी, असंही आपल्या डोक्यामध्ये बऱ्याचदा भरलेलं असतं. सो असे काही चुकीचे विचार सुद्धा आपल्याला आपल्या करिअरच्या दिशेपासून भरकटवतात, कारण सगळ्यांच्याच बाबतीत हे खरं ठरत नाही. मी जर अशी लोक बघितलेली आहेत ना की
12वी झाल्यानंतर काय करायचं हे क्लिअर नाही, मग घ्यायचं कुठंतरी ऍडमिशन घेऊ, चला कॉमर्सला तरी घेऊन बघूया, नाहीतर आर्ट्सला तरी घेऊन बघूया. मग बीए झाल्यानंतर आता काय करायचं हे अजून क्लिअर झालं नाही, म्हणून एमए ऍडमिशन घ्यायचं. किंवा एमकॉम बीकॉम झाल्यानंतर नेमकं काय करायचं हे अजून पण क्लिअर झालेलं नाही, म्हणून एमकॉमला ऍडमिशन घ्यायचं. एमकॉम कम्प्लीट करतात, आता काय करायचं हे क्लिअर नाही, मग मी एमफिलला ऍडमिशन घेतो. म्हणजे शिकतच जायचं, दिशाच क्लिअर नाहीये नेमकं काय करायचं. आणि नुसतं शिक्षण का, तर अजून एक डिग्री घेतलेली काय वाईट आहे, वाया थोडीच जाते. अरे अनेकांच्या डिग्र्या वाया गेलेल्या आहेत. मी असं म्हणत नाही की डिग्री घेऊ नका, पण डिग्री घेताना दिशा आणि उद्दिष्ट स्पष्ट करून डिग्र्या घ्या. माझी अख्खी बीटेकची डिग्री, प्रोफेशनल डिग्री, 4 वर्ष मेहनत करून मिळवलेली डिग्री पडून आहे. नॉलेज मला मिळालेलं आहे, जी काही माझी वाढ व्हायची ती अनुभवातून झालेली आहे. मी कॉलेजला अजिबात वाईट म्हणणार नाही, कारण माझ्याच कॉलेजमधून पास आउट झालेले कितीतरी चांगले इंजिनियर्स आज समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समाजाला त्यांची सेवा पुरवत आहेत ऍज ए ऍग्रिकल्चरल इंजिनियर म्हणून. सो कॉलेज चुकीचं नाहीये, डिग्री चुकीची नाहीये, पण ती माझ्यासाठी चुकीची झाली आणि म्हणून ती धुळकात पडलेली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मला इंजिनिअरिंग मध्ये काही करिअर करायचं नाही असं मी जेव्हा ठरवलं, तेव्हापासून मला ती डोक्यावरचं टेन्शन मी काढून टाकलं. इंजिनिअरिंग पासआउट झालो, उत्तम मार्काने पासआउट झालो, पण मी इंजिनिअरिंगची डिग्री आणायला सुद्धा गेलो नाही, कॉन्व्होकेशन सेरेमनीला पण गेलो नाही. 12 वर्षांनी त्या कॉलेजने ती डिग्री मला पाठवली. तुमच्या बाबतीत असं होऊ नये. तुम्ही अशी डिग्री घ्यावी जी डिग्री तुम्हाला खरंच त्याच्यामध्ये काहीतरी करायचंय, ज्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला करिअर करायचंय. म्हणजे ती डिग्री सुद्धा, ते जे 3-4 वर्ष तुम्ही कॉलेजचे कराल ना, ते जीव लावून कराल आणि त्याच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून कराल. आणि मग त्या डिग्रीला सुद्धा तुमच्या दृष्टीने सुद्धा तेवढीच व्हॅल्यू आणि किंमत राहावी, अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी तुम्हाला आज इथं काहीतरी 4 गोष्टी सांगण्यासाठी आलेलो आहे. ओके, सो हे चुकीचे विचार असतील तर ते सुद्धा डोक्यातनं काढून टाका मित्रांनो. मग लिमिटिंग माइंडसेट, चांगली मार्क पडले तरच चांगलं करिअर होतं असंही काही नसतं. स्किल डेव्हलपमेंटवर भर द्या. कुठल्याही नॉलेज, कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घ्या. भले मार्क कमी पडतील, परीक्षेमध्ये तुम्हाला कदाचित परफॉर्मन्स चांगला येणार नाही, इट इज ओके. कितीतरी नापास झालेल्या मुलांनी आयुष्यात खूप चांगलं करिअर केलेलं आहे, किंवा कमी मार्क पडलेल्या लोकांनी खूप चांगलं करिअर केलेलं आहे. त्यामुळे ते टेन्शन घेऊ नका. तुम्हाला चांगले मार्क पाडायला येत असतील तर नक्की पाडा. हुशार मुलं चांगली नसतात, म्हणजे या बाबतीत चांगली नसतात का, 100% चांगली असतात. पण केवळ मार्क चांगले पडले म्हणून तुमचं करिअर खूप चांगलं होणार आहे याची खात्री, गॅरंटी आहे का? अशी काही गॅरंटी नसते. कदाचित तुम्हाला पहिल्या नोकरीमध्ये त्याचा फायदा होईल, पण त्या पहिल्याच नोकरीपुरता फायदा होईल, तिथून पुढे नाही होत. तिथून पुढे तुमच्या मार्क लिस्टला, तुमच्या डिग्रीला कुणीही विचारत नाही तुम्ही त्या नोकरीमध्ये काय केलं, तुम्ही दरवर्षी काय परफॉर्मन्स दिला हे बघितलं जातं. त्यामुळे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर ठेवा. ओके, फोटोग्राफी, डान्स, हॉबी, म्युझिक असल्या बाबतीमध्ये करिअरच नसतं असं एक डोक्यामध्ये आपल्या विचार असतात. तर मित्रांनो असं नाहीये. आजही अनेक तुमच्यासारखी मुलं युट्यूबवर वेगवेगळे चॅनल काढतात आणि लाखो रुपये कमवतात. 12वीतली मुलं, 11वीतली मुलं, 10वीतली मुलं फोटोग्राफी करून एक एक फोटो लाख रुपयाला विकणारी लोक आहेत. सो करण्यासाठी करिअर सगळीकडे आहे. जर आई वडील ह्या वेबिनारमध्ये असतील तर लक्षात घ्या, जग बदललेलं आहे. कदाचित 20 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी फोटोग्राफीला एवढं करिअर नव्हतं, डान्सला कदाचित तेवढं करिअर त्यावेळेस नव्हतं, करिअर अपॉर्च्युनिटी नव्हती. पण सध्याच्या जगामध्ये असं काहीही नाहीये, प्रचंड संधी आहेत. अगदी काहीही साध्यातल्या साध्या गोष्टी, म्हणजे आजकाल तर तुम्ही ते युट्यूबमुळे बघताय, तुम्हाला चांगल्या भाकरी करता येत असतील तरी सुद्धा प्रचंड मोठं करिअर आहे. पुण्यामध्ये एक भाकरी 40 रुपयाला मिळते. त्यामुळे कुठल्याच बाबतीमध्ये जर तुम्हाला कुठलंही एक कौशल्य तुमच्या अंगामध्ये चांगलं असेल तर ते कौशल्य तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप उंचीवर नेऊन पोचवू शकतं. आणि 5वा एक सगळ्यात मोठा थॉट जो आपल्याला अडकवत असतो तो म्हणजे आपल्या सगळ्यांना प्रचंड गडबड असते, घाई असते की वयाच्या 25-30 पर्यंत माझं सेटलमेंट झालं पाहिजे. चांगली गोष्ट आहे झालं तर, पण त्याचं प्रेशर घेऊ नका. ठीक आहे, तुम्हाला 2 वर्ष जास्त लागतील, 4 वर्ष जास्त लागतील, दॅट्स ओके. तर तुम्ही सगळ्यांनी KFCचं उदाहरण ऐकलं असेल. KFC म्हणजे केंटुकी फ्राईड चिकन, जे पुण्यामध्ये जंगली महाराज रोडवर मस्त पैकी त्याचं चिकनचं आउटलेट आहे. त्या बाबांनी वयाच्या 62व्या वर्षी करिअरची सुरुवात केली आणि आज जगभरावर राज्य करतोय त्यांचा बिझनेस.
62व्या वर्षी घराघरामध्ये 90 घरांमध्ये जाऊन त्यांनी त्यांची रेसिपी, चिकनची रेसिपी खायला टेस्ट करायला दिली. लोकांनी धुडकावून लावलं, त्यांची रेसिपीची डिश फेकून दिली. अरे काय म्हातारा करतोय हे या वयामध्ये. पण त्याने जिद्द सोडली नाही. 90 घरांमध्ये त्यांनी डिशेस दिल्या. 90व्या घरातून त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि आज आपण बघतोय की केंटुकी फ्राईड चिकन अख्ख्या जगामध्ये त्यांच्या शाखा आहेत आणि एक खूप चांगला ब्रँड म्हणून तो अस्तित्वाला आलेला आहे, उदयाला आलेला आहे. सो पण वयाच्या 22व्या 23व्या वर्षी मला नोकरी मिळालीच पाहिजे याचं प्रेशर घेऊ नका. काम नक्की करा, त्याच्यासाठी प्रयत्न नक्की करा, पण प्रेशर घेऊ नका. हे लिमिटिंग माइंडसेट पार करा असं मी तुम्हाला सांगेन. मग आता बघूया की याच्यापैकी किती लोकांना, मी जे काही आता गेल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, किती लोकांना असं वाटतंय की हो याच्यातली कुठली ना कुठली तरी मिस्टेक आम्ही आजपर्यंत एकदा तरी केलेली आहे. मला तुम्ही येस म्हणून टाईप करून सांगा. अजिबात लाज बाळगू नका. जर तुम्हाला वाटत नसेल की हा विचार आम्ही केलेला आहे, आम्हाला सुद्धा असंच वाटत होतं, किंवा आम्ही हा विचार करतोय, किंवा आत्ता माझ्यामध्ये हा विचार येतोय, किती लोकांना असं वाटतंय की हो असं घडतंय आमच्या बाबतीमध्ये, की असा विचार आम्ही करतोय. ओके ओके ओके, बरेच लोकांनी टाईप केलेलं आहे. आय रिअली लाईक युअर पार्टिसिपेशन. आणि तुम्ही प्रांजळपणे हे कबूल करताय मित्रांनो, हे खूप मोठी गोष्ट आहे. सी फॅन्टास्टिक. काही लोक म्हणतात आम्ही 2 मिस्टेक केलेले आहेत. काही लोक म्हणतात हो असं होतंय आमच्या बाबतीमध्ये. काही लोक म्हणतात माझ्या 4 मिस्टेक झालेल्या आहेत. हो ओके. सो मित्रांनो, ह्या मिस्टेक्स नका करू. ह्या मिस्टेक्सचं ओझं तुमच्या डोक्यावरून, तुमच्या हृदयावरून उचलून फेकून द्या. ऍब्सोल्युटली फेकून द्या. एका वेगळ्या विचाराने, मोकळ्या विचाराने स्वतःच्या करिअरकडे बघा. नेमकं काय करायचं हे मी पुढच्या 10 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे. पूर्ण अटेन्शन मला तुमचं पाहिजे इथून पुढे, कारण इथून पुढे मी जे तुम्हाला सांगणार आहे ते हे नाही सांगणार की आपलं काय घडतंय काय होतंय. मी हे सांगणार आहे की आपण काय केलं पाहिजे. सो फुल अटेन्शन द्या आणि लक्ष द्या. पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये मी तुम्हाला काय सांगतो याच्याकडे. सो मला एक प्रश्नाचं उत्तर द्या फक्त, की तुमचं करिअर तुमच्या डिग्रीवर डिपेंडेंट आहे का तुमची डिग्री ही तुमच्या करिअर प्लॅनवर डिपेंडेंट आहे. किती लोकांना असं वाटतं की डिग्री शुड डिसाइड युअर करिअर, आणि किती लोकांना असं वाटतं की करिअर प्लॅन शुड डिसाइड युअर डिग्री. जर दुसरं वाक्य बरोबर आहे असं वाटत असेल तर चॅटरूम मध्ये 2 टाईप करा. चॅटमध्ये 2 टाईप करा की दुसरं वाक्य बरोबर आहे म्हणून. 2 टाईप करा चॅटरूम मध्ये की दुसरं वाक्य. फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक सुपर, क्या बात आहे. म्हणजे माझ्या जो डोक्यात विचार आहे तोच तुम्हाला पटतोय असं मला वाटतंय. सो दॅट्स अ फॅन्टास्टिक थिंग. सो तुमचा करिअर प्लॅन शुड डिसाइड युअर डिग्री, अँड युअर डिग्री शुड नॉट डिसाइड युअर करिअर प्लॅन. ओब्विसली मयुरी बरोबर आहे तुझं, ओब्विसली टू. पण दुर्दैवाने आपल्याकडे बऱ्याच लोकांचं असं होतं की डिग्रीला ऍडमिशन घेतात आणि मग आता मी कॉमर्सला आलोय ना, आता कॉमर्समध्ये काहीतरी केलं पाहिजे. मी आता इंजिनिअरिंगला आलोय ना, आता इंजिनिअरिंग मध्ये काहीतरी केलं पाहिजे. अशात त्यांच्या करिअरची पूर्ण दिशा भरकटत जाते. काही लोकांना वयाच्या 40 मध्ये आल्यानंतर हिंमत होते आणि ते करिअर सोडून जे पाहिजे ते करिअर करायला लागतात. आणि अशी उदाहरणं तुम्ही आजूबाजूला बघितली असतील, की पण ती हिंमत यायला 40 वर्ष जातात. 40 वर्ष पाट्या टाकायची कामं करतात बरीच लोक, आणि कुठेतरी वयाच्या 40 मध्ये आल्यावर सगळं सोडतात की नाही आता जाऊ दे, आता नाही जगाचा विचार करायचा, आता मला जे वाटते ते मी करणार. तुमच्या बाबतीमध्ये राईट फ्रॉम दिस पॉइंट ते झालं पाहिजे. आत्तापासून झालं पाहिजे की तुम्हाला जे करायचं आहे तेच तुम्ही केलं पाहिजे. उगाच जबरदस्तीनं कुणीतरी ढकललंय म्हणून तुम्ही नाही केलं पाहिजे. अर्थात तुम्हाला जे करायचं आहे ते मात्र मुळात ठरवताना नीट ठरवलं पाहिजे. तिथं गडबड करून चालणार नाही. तिथं उगाच आपलं काहीतरी आलं मनात आणि केलं असं नाही झालं पाहिजे. नाही तर माझी मैत्रीण तिकडे गेली म्हणून मी तिकडे चाललीये, माझा मित्र तिकडे चाललाय म्हणून मी तिकडे चाललीये, माझा बॉयफ्रेंड तिकडे चाललाय, माझी गर्लफ्रेंड तिकडे चाललीये म्हणून मी त्या कोर्सला त्या कॉलेजला ऍडमिशन घेते, असं करणार असाल तर चुकेल. मग मात्र पश्चाताप होईल तुम्हाला. मग तुम्ही म्हणाल की यार हे गडबड झाली आपली. मित्रांनो असं करू नका. ओके. सो लेट्स सी. So how do you make the right career choice? So right career choice, मला हे वाक्य स्टीफन कोवेचं खूप आवडतं. I am not a product of my circumstances, I am a product of my decisions.
मी माझ्या निर्णयांत, जी काही माझी आजची परिस्थिती आहे ती माझ्या निर्णयांमुळे आहे, माझ्या वस्तू परिस्थितीमुळे नाहीये. किती लोकांना असं वाटतं की आम्हाला एक असं आयुष्य जगायचं आहे की ज्या आयुष्यामुळे समाजामध्ये, माझ्या घरावर, माझ्या आयुष्यावर, माझ्या आजूबाजूच्या लोकांवर काही ना काहीतरी चांगला इम्पॅक्ट घडणार आहे. हाऊ मेनी ऑफ यू फील दॅट यू वॉन्ट टू लीड ए लाईफ ऑफ इम्पॅक्ट? टाईप इम्पॅक्ट इन द चॅटरूम. की तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला एक इम्पॅक्टफुल आयुष्य जगायचंय, काहीतरी समाजावर ठसा उमटवून जायचंय. किती लोकांना असं वाटतंय की जे काही करू त्याचा ठसा माझ्या फॅमिलीसाठी किंवा माझ्या समाजासाठी, माझ्या देशासाठी काहीतरी घडवून आणायचंय? किती लोकांना वाटतंय की आय वॉन्ट टू लीड ए लाईफ ऑफ इम्पॅक्ट? टाईप इम्पॅक्ट इन द चॅट रूम. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. सी हाऊ मेनी ऑफ यू आर ऍक्च्युअली वॉन्टिंग टू मेक इम्पॅक्ट. आणि नुसतंच उगाच नोकरी करण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी तुम्हाला करिअर नाही करायचंय, काहीतरी इम्पॅक्ट करायचंय. नाहीतर पाट्या टाकायला काय, खूप लोकांनी पाट्या टाकलेल्या आहेत. पण मला असं वाटतंय की तुमचं जे जनरेशन आहे, हे ज्याला आम्ही सेंटेनियल्स म्हणतो, की जे 1999च्या नंतर जन्मलेली जेवढी लोक आहेत, आणि तुम्ही तर त्यानंतर खूप नंतर जन्मलेला आहात, जवळपास 2004-2003च्या आसपास. सो 1999 नंतर जी लोक जन्मलेली आहेत, तुम्ही लोकांना, तुम्हाला ना लाईफस्टाईल पेक्षा तुम्हाला मिनिंगफुल लाईफ जगायचंय. तुम्हाला ज्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे असं आयुष्य जगायचंय. आणि मग तसं आयुष्य जगायचं असेल तर त्या आयुष्याचं प्लॅनिंग सुद्धा नीट करावं लागणार आहे. त्या आयुष्याची दिशा सुद्धा नीट ठरवावी लागणार आहे. त्या आयुष्यासाठी ऍक्शन सुद्धा तशीच घ्यावी लागणार आहे. सो मित्रांनो, आपण बघूया की ते कसं करायचं. सो एक तर तुमचं प्रोफाईल सॉलिड असलं पाहिजे. प्रोफाईल सॉलिड असणं म्हणजे काय, की जगामध्ये उभं राहण्यासाठी जे जे काही लागतं ना, त्याची तयारी 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी या 5 वर्षामध्ये झाली पाहिजे. मी डिग्री म्हणत नाही, अभ्यास म्हणत नाहीये. तुमच्या वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून तुम्ही बोलता कसे, तुम्ही विचार कसे करता, तुम्ही निर्णय कसे घेता, तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करून स्वतःचे व्यक्तिमत्व, अगदी शारीरिक व्यक्तिमत्वापासून आंतरिक व्यक्तिमत्व कसं फुलवलेलं आहे, हे फार महत्वाचं ठरणार आहे. आता हा एक झटका असू शकतो तुम्हाला, कारण तुमच्यापैकी काही लोकांनी गेल्या 4 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी केलेली नसेल कदाचित. का तर माझं 10वीचं वर्ष आहे, का तर माझं 11वीचं वर्ष आहे, का तर माझं 12वीचं वर्ष आहे, असं म्हणून तुम्ही फक्त अभ्यास एक्के अभ्यास जर केला असेल तर मित्रांनो, तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे जास्त. तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर तुम्हाला काम करावं लागणार आहे. तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स चांगले येत नसतील तर शिकावे लागतील. असं नाही की इंग्लिश नाही शिकला तर काहीच करू शकणार नाही, पण तो सुद्धा व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. प्रॅक्टिकली जगामध्ये सगळीकडे आज ते लागतं आणि भारतात तर बऱ्यापैकी प्रमाणामध्ये ते लागतं. सो फ्लुएंट इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स शुड बी पार्ट ऑफ युअर प्रोफाईल बिल्डिंग. अपार्ट फ्रॉम दॅट, वेगवेगळ्या लिडरशिप पोझिशन मध्ये तुम्हाला काम करता आलं पाहिजे. तुम्हाला लोकांबरोबर मिळून मिसळून काम करता आलं पाहिजे. सो तुम्ही वेगवेगळ्या ग्रुप ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतलाय का? ट्रेकिंगला तुम्ही जाता का? तुम्ही खेळता का? ग्रुप गेम्स खेळता का? तुम्ही डिबेटिंग कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेता का? तुम्ही रायटिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेता का? तुम्ही काहीतरी लिहिता का? तुम्ही काही वाचता का? अशा अनेक अँगलने तुम्ही सामाजिक कामामध्ये भाग घेता का? या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व घडवलं पाहिजे. फक्त कॉलेजला जाऊन व्यक्तिमत्व घडत नाही मित्रांनो. लक्षात ठेवा, ज्यांनी फक्त डिग्र्या घेतल्या अशी लोक आज नोकऱ्या शोधत फिरतायत. ज्यांनी व्यक्तिमत्व घडवलं अशा लोकांकडे डिग्र्या नसल्या तरी चांगल्या नोकऱ्या त्यांना मिळतायत. सो तुमचं व्यक्तिमत्व घडवण्याकडे भर द्या. घडवलं असेल तर उत्तम, घडवलं नसेल, जब जागो तब सवेरा. आज जाग आली, आज उठायचं. ओके, इथून पुढे काम करू शकता तुम्ही मित्रांनो त्याच्यासाठी. पॉइंट नंबर 2, तुमचं करिअरचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे आणि ते कशावर डिपेंड असतं. एक तर तुम्हाला काय करायचंय काय. आता विजन आणि ऍक्शन किंवा तुमचं ड्रीम ज्याला आपण म्हणू, कदाचित खूप 5, 10, 15 वर्षाचं ड्रीम बघायचं गरज नाही. 1 वर्षात तुम्हाला काय करायचंय याचं ड्रीम बघा. काय करून दाखवायचं याचं जर तुम्हाला लॉंग टर्मचं विजन आलं, उत्तम आहे. पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला आतून कशाचा ड्राईव्ह मिळतो, काय करावं असं वाटतं, कुठल्या गोष्टी करताना तुम्हाला असं अजिबात कंटाळा वाटत नाही, तुमच्या व्यक्तिमत्वाचं ओरिएंटेशन काय आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे. पर्सनॅलिटी म्हणजे फक्त बाहेरची पर्सनॅलिटी नाही बरं का. इनफॅक्ट बाहेरच्या पर्सनॅलिटीला फारशी काहीच किंमत नाहीये ठराविक करिअर सोडले तर. तुमची अंतर्गत पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही बोलघेवडे आहात
का तुम्ही इंट्रोवर्ट ज्याला आपण म्हणतो ना की मितभाषी आहात, तुम्ही निर्णय प्रक्रिया कशी करता, तुमचे निर्णय घेण्याची क्षमता काय आहे, तुमचा रेझिलियन्स म्हणजे तुम्हाला जर काही तुमच्या परिस्थितीमुळे किंवा समाजाने किंवा आणि कुठल्याही अपयशामुळे तुम्ही जर टेम्पररी तुम्ही पडला, धडपडला, तुम्हाला अपयश आलं तर परत बाउन्स होण्याची तुमची क्षमता कशी आहे, म्हणजे फेल्युअरला तुम्ही कसं हँडल करता, एखादी गोष्ट कन्सिस्टंटली करत राहण्याची तुमची क्षमता कशी आहे, त्याला इंटेन्स परस्यूट म्हणतात. जर अनेक अडचणी आल्या तुमच्या मार्गामध्ये तर त्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याची तुमची पर्सनॅलिटी काय आहे, त्याला परसिव्हरन्स म्हणतात. तुम्ही टीम वर्कर आहात का एकला चालोरे आहात, अशा पर्सनॅलिटीचे वेगवेगळे फॅक्टर्स असतात आणि ते करिअरमध्ये फार महत्वाचे ठरतात मित्रांनो. तुम्ही जर बँकिंगचं करिअर म्हणत असाल, तुम्ही सीए म्हणून करिअर करायचं म्हणत असाल, किंवा तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचे असतील, किंवा तुम्हाला सायन्समध्ये, कम्प्युटर सायन्समध्ये किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल, तर तुमच्या व्यक्तिमत्वामधले काही ठराविक गोष्टी फार क्लिअरली डिफाईन्ड लागतात त्या करिअरसाठी. जसं फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर बँकेमध्ये काम करायचं असेल किंवा तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं असेल, तर तुमचा आकडेमोड करण्याची तुमची क्षमता, तुमचं रिझनेबल आणि लॉजिकल थिंकिंग करण्याची तुमची क्षमता, अनालिटिकल थिंकिंग करण्याची क्षमता ही असलीच पाहिजे. ती जर नसेल तुमच्याकडे तर तुमचं करिअर यशस्वी होणार नाही. तेवढ्या चांगल्या, ठीक आहे, व्हायला काय आपल्याकडे चालतात, भरपूर मेंढरांमध्ये एक मेंढर चालून जातं, 100 मेंढरात एक मेंढर तसंही चालून जातं. सो तसं आपल्याला करिअर करायचं नाहीये, आपल्याला उठून दिसायचंय, आपल्याला काहीतरी इम्पॅक्ट क्रिएट करायचं आहे. सो तुमची पर्सनॅलिटी काय आहे नेमकी आतून हे शोधणं महत्वाचं आहे. स्वतःचा शोध तुम्ही घेतला पाहिजे. त्याच्यानंतर येतो तो तुमचा ऍप्टिट्यूड, म्हणजे तुमचे टॅलेंट्स. तुमच्यामध्ये कुठलं टॅलेंट आहे, कुठली तुमची बुद्धिमत्ता अशी आहे की जी एकदम शार्प आहे. जसं कुणीतरी लिहिण्यामध्ये चांगलं शार्प असू शकतं, कुणी बोलण्यामध्ये चांगलं शार्प असू शकतं, कुणी गणितामध्ये चांगलं शार्प असू शकतं, लॉजिकल अनालिटिकल थिंकिंग, कुणाची चित्रकला खूप चांगली असू शकते, कुणाची म्युझिकचं अंडरस्टँडिंग, आवाज किंवा संगीताची आवड किंवा संगीताची समज खूप चांगली असू शकते, कुणाचं डिझायनिंग थिंकिंग असू शकतं की बाबा वेगवेगळे डिझाईन बनवणं, ज्याला आपण चित्रकला किंवा डिझायनिंग म्हणतो, व्हिज्युअलायझेशन म्हणतो, ते चांगलं असू शकतं. कुणाची शारीरिक क्षमता हे त्याचं बलस्थान असू शकतं की ह्याला ना 2 किलोमीटर पळायला सांगितलं, 4 किलोमीटर 20 किलोमीटर पळायला सांगितलं तरी ह्याचं शरीर थकत नाही, अशी तुमची क्षमता असू शकते. सो तुमचं टॅलेंट नेमकं काय आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे. सो ओरिएंटेशन म्हणजे ड्राईव्ह तुमचा काय, तुमची स्टाईल काय आहे, त्यानंतर तुमची पर्सनॅलिटी काय आहे, तुमचं ऍप्टिट्यूड म्हणजे तुमचं टॅलेंट काय आहे, आणि मग तुमचा इंटरेस्ट, तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट सुद्धा महत्वाचा आहे तुमचा आणि खूप महत्वाचा आहे, नो डाऊट अबाउट इट. तुम्हाला काय आवडतं हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे, आणि त्याच्या पुढे जाऊन तुमचा भावनिक बुद्ध्यांक किंवा इमोशनल कोशंट ज्याला आपण म्हणतो तो कसा आहे. ह्या 5 गोष्टींचा शोध लावा मित्रांनो. आणि हे थोडं मेहनतीचं काम आहे, मला माहिती आहे. तुम्ही थोडेसे कदाचित निराश कॉल की अरे यार हे काय सांगतायत सर, हे कसं कळणार, आणि हे आपलं एवढं कोण मेहनत करणार. चला आपलं जे चाललंय ते करत राहूया. जे चाललंय ते करत राहणार असाल तर माझ्या शुभेच्छा तुम्हाला. आणि मला तरी विश्वास आहे की तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलं कराल. पण जर तुम्हाला वाटत असेल की मी जे काही आत्तापर्यंत सांगत होतो त्याच्यामध्ये तथ्य आहे, तर ही जे आत्ता सांगतोय याच्यात त्याच्यापेक्षा जास्त तथ्य आहे मित्रांनो. कारण बऱ्याचदा बऱ्याच लोकांचं असं होतं की नाही मग हे करायला गेलो की 50 डोक्यामध्ये प्रश्न येतात, नाही मग हे करायला, तुमच्या मित्रांना तुम्ही विचारता ना की अरे हे करू का ते करू का, एक सांगतो दुसरं, दुसरा सांगतो तिसरं, तिसरा सांगतो चौथं. वेगवेगळे करिअरमध्ये तुमचं का कन्फ्युजन होतं, कारण तुम्ही स्वतःमध्ये डोकवत नाही, तुम्ही बाहेर शोधायचा प्रयत्न करता. मित्रांनो, वेन यू आर लुकिंग फॉर ए करिअर, बिफोर यू लुक आउटसाइड यू शुड लुक इनसाइड यू. सो जगात बाहेर बघण्याच्या अगोदर स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघा, स्वतःचा शोध लावा, आणि तो शोध लावणारे माझ्यासारखे लोक तुम्हाला मदत करायला तयार आहेत. काउन्सिलर्स असतात, सायंटिफिक टूल्स आजकाल अवेलेबल आहेत तुम्हाला याच्यामध्ये मदत करण्यासाठी. त्याची मदत घ्या मित्रांनो. स्वतःवर मेहनत घ्या, स्वतःवर थोडीशी गुंतवणूक करा, स्वतःवर थोडीशी इन्व्हेस्टमेंट करा. कॉलेजची फी भरणं म्हणजे स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करणं नसतं. ते तुम्ही ठीक आहे, तुम्हाला शिकायचंय म्हणून तुम्ही तिथं ते फी भरता, पण स्वतःचा शोध लावण्यासाठी सुद्धा थोडीशी इन्व्हेस्टमेंट करा, थोडीशी वेळेची इन्व्हेस्टमेंट करा. थोडा वेळ देऊन स्वतःला शोधा, कारण
हे आत्ता कराल तर पुढे आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप होणार नाही. आत्ता नाही केलं तर देव न करो पण तुमच्यावर पश्चातापची पाळी येऊ शकते. सो ह्या 5 गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. आजच्या जगामध्ये यशस्वी होण्यासाठी भावनिक बुद्ध्यांक सुद्धा खूप जास्त महत्वाचा झालेला आहे. कुठल्याही कॉर्पोरेटमध्ये तुम्ही जा, तिथं तुमच्या इंटेलेक्च्युअल कोशंट पेक्षा तुमच्या इमोशनल कोशंटला जास्त महत्व दिलं जातं. सो हे लक्षात घ्या आणि ते तुम्हाला शोधावं लागेल तुमचा कसा आहे. आणि जर काय आवश्यक असणारे पॅरामीटर्स तुमच्यामध्ये कमी असतील तर तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल मित्रांनो. आणि दुर्दैवानं कुठल्याही कॉलेजमध्ये या 5 पैकी कुठल्याही गोष्टीवर फारसं ट्रेनिंग शिक्षण दिलं जात नाही. तुम्हाला तुमचं करावं लागतं, स्वतःहून प्रयत्न करावे लागतात. सो माझ्या मित्रांनो, हे 5 इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत जे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. सो मी जसं म्हटलं तसं 4 प्रकारचे ओरिएंटेशन असतात, 16 प्रकारच्या पर्सनॅलिटी फॅक्टर्स असतात, 10 प्रकारचे वेगवेगळे टॅलेंट तुमच्यात असू शकतात. एखादं टॅलेंट कमी, एखादं टॅलेंट जास्त, एखादं टॅलेंट खूप जास्त असं असू शकतं. ओके, तुमचे इंटरेस्ट वेगवेगळे असू शकतात आणि तुमच्याकडं 7 प्रकारचे इमोशनल कोशंटचे फॅक्टर्स असतात. हे जर तुम्ही नीट समजून घेतलं, थोडंसं टेक्निकल आहे मला माहिती आहे, तुम्हाला कदाचित आता सगळ्या गोष्टी समजणार नाहीत, पण प्रॅक्टिकल एड्यू स्किल्स मध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ते लोक तुम्हाला माझ्याशी संपर्क करून देतील आणि मी तुम्हाला तुमच्यापैकी हे सगळं समजून घ्यायला मदत करू शकेन. माझी लोक आहेत, माझे करिअर कोचेस, काउन्सिलर्स आहेत जे तुम्हाला मदत करतील. पण हे नक्की करा तुम्ही, कारण याच्याशिवाय योग्य करिअरचा शोध लागणं थोडंसं अवघड आहे. ओके, सो माझा तुम्हाला 5 पॉइंट अजेंडा आहे मित्रांनो. स्वतःचा शोध घ्या, डिस्कवर युअर सेल्फ. मी आता जे गेल्या 10 मिनिटात सांगितलं त्याच्या माध्यमातून त्या पद्धतीनं एक स्वतःसाठी स्वप्न असू द्या, काहीतरी करायची जिद्द ठेवा, कारण तुम्हाला मॅक्सिमम लोकांना लाईफ ऑफ इम्पॅक्ट लीड करायची आहे. यू वॉन्ट टू लीड अ लाईफ ऑफ इम्पॅक्ट, अँड इफ यू वॉन्ट टू लीड अ लाईफ ऑफ इम्पॅक्ट यू हॅव टू हॅव अ ड्रीम. बिकॉज इफ यू डोंट हॅव अ ड्रीम you will not go anywhere. So have a dream, then take a mentor. आयुष्यामध्ये कोणतरी गुरु बरोबर असू द्या जो तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहील. तो गुरु कोणीही असू शकतो, तुमचा मित्रही असू शकतो, तुमचे टीचर, प्रोफेसर, आई वडील किंवा मल्टिपल गुरु असू शकतात. पण एक गुरु असा ठेवा की जो सांगेल ते सगळं करायचं, त्याच्या चरणांवर पाय ठेवायचे. मग तुमच्यापेक्षा वयाने लहान असला तरी चालेल, पण एक मेंटॉर ठेवा आयुष्यामध्ये. त्या मेंटॉरच्या मदतीने स्वतःच्या आयुष्याचा प्लॅन करा आणि या सगळ्याच्या नंतर गेट इन टू ऍक्शन. हे सगळं केलं पण ऍक्शन नाही घेतली तर काहीही उपयोग नाही मित्रांनो. सो गेट इन टू ऍक्शन, दॅट्स माय ऍडवाइस टू यू. ओके, सो दिस इज अगेन द सेम थिंग. डिस्कवर युअर सेल्फ, ड्रीम, हॅव ए ड्रीम. शिक्षणाचा आणि स्किल एक्वायरिंगचा प्लॅन तयार करा की नेमकं काय शिक्षण घेणार मी आणि त्याच्यासाठी कुठली कौशल्य आत्मसात करणार, त्याचा प्लॅन तयार करा आणि गेट इन टू ऍक्शन. आणि ह्या सगळ्या टप्प्यांवर तुमच्या मेंटॉरचा सपोर्ट घ्या तुम्हाला, अँड दॅट विल लीड टू युअर अचीवमेंट. मला नाही वाटत की जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचण्यापासून कोणी रोखू शकतं. So my dear friends, if you fail to achieve your dream, then change the plan, not your dream. एखाद्या परीक्षेमध्ये फेल होऊ शकता, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ते सोडून दिलं पाहिजे. जर तुम्ही सीए व्हायचा प्रयत्न करत असाल, जर तुम्ही सीएस व्हायचा प्रयत्न करत असाल किंवा तुम्ही आणि कुठली परीक्षा, युपीएससीची परीक्षा तुम्ही देणार असाल आणि त्याच्यामध्ये अपयश आलं तुम्हाला, तर अपयश आलं त्यानं खचून जाऊन आपली अख्खी दिशाच बदलायची, आपलं स्वप्नच बदलायचं, तसं करू नका. प्लॅन ए नसेल चालला तर प्लॅन बी चालेल, प्लॅन बी नाही चालला तर प्लॅन सी चालेल, प्लॅन सी नाही चालला तर प्लॅन डी चालेल. इंग्लिशमध्ये 26 अल्फाबेट्स आहेत. 26 प्लॅन तर ट्राय करून बघा. स्वतःच्या स्वप्नांशी असलेली कमिटमेंट मात्र सोडू नका. कुठला ना कुठला प्लॅन नक्की चालेल. रादर ऍटिट्यूड असा ठेवा की माझं स्वप्न अचीव्ह करण्यासाठी, माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काही लागेल ते मी करणार आणि जितक्या वेळा लागेल तितक्या वेळा करणार.
सो चेंज द प्लॅन इफ रिक्वायर्ड, बट डोंट चेंज युअर ड्रीम. त्याच्यानंतर अर्थात काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत की तुमचा प्लॅन झाला, ऍक्शन मध्ये आला. 14 स्टेप्स असतात, ह्या कधीही सोडायच्या नाहीत, ह्याच्यापासून कधीही पळू नका. एक, तुमचं जे काही नॉलेज आहे, तुमचं जे काही डोक्यामध्ये तुमच्या ज्ञान आहे, त्या ज्ञानाला स्किल्स मध्ये कन्वर्ट करा, कौशल्यामध्ये कन्वर्ट करा. नुसतं डोक्यात असून माहिती असून चालत नाही. जर तुम्हाला अकाउंटिंगचं सगळं माहिती आहे ना, मग तुम्हाला टॅली ऑपरेट करता आलं पाहिजे, तुम्हाला बॅलन्स शीट बनवता आली पाहिजे, तुम्हाला डेबिट क्रेडिट कळलं पाहिजे, ते एंट्री करता आले पाहिजेत. कुणी जर तुम्हाला सांगितलं की मला हे डेटा एंट्री करून दाखव, ही अकाउंटिंग एंट्री करून दाखव, तुम्हाला करून देता आल्या पाहिजेत. नुसतंच बीकॉम झालंय किंवा नुसतंच मी टॅलीचा कोर्स केलेला आहे पण मला येत काहीच नाही, असं चालणार नाही. सो कन्वर्ट युअर नॉलेज इन टू स्किल्स. इथून पुढे जर तुमच्याकडे स्किल नसेल आणि तुमच्याकडे 50 डिग्रीज असतील, तुम्हाला कोणीही विचारणार नाही. पण तुमच्याकडे कौशल्य असेल आणि डिग्री नसेल तरी सुद्धा तुम्हाला चांगली नोकरी, चांगला व्यवसाय मिळण्याचे खूप चान्सेस आहेत. सो मित्रांनो, कौशल्य फार महत्वाची आहे. सो कन्वर्ट युअर नॉलेज इन टू स्किल्स. राईट काइंड ऑफ ऍटिट्यूड बिल्ड करा. त्यानंतर एम्प्लॉयबिलिटी बिल्ड करा. ऍटिट्यूड खूप चांगला असलाच पाहिजे. ऍटिट्यूड म्हणजे सक्सेस ओरिएंटेड ऍटिट्यूड. निगेटिव्ह ऍटिट्यूड ठेवायचा नाहीये. मेस मी करू शकतो आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन करू शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत ऍटिट्यूडच्या बाबतीमध्ये आणि त्या मी आता सगळ्या सांगत बसणार नाही, पण हॅव ए राईट ऍटिट्यूड अँड आय एम शुअर यू नो व्हॉट डज इट मीन व्हेन आय से दॅट राईट ऍटिट्यूड. बिल्ड युअर एम्प्लॉयबिलिटी. डोंट जस्ट एक्वायर डिग्री. तुम्ही विचार करा, आत्ता 12वी मध्ये विचार करा की मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर नोकरीला जिथं जाणार आहे, मला बँकेत नोकरी करायची असेल तर बँकेमधली लोक फ्रेश ग्रॅज्युएट्स कडून काय अपेक्षा करतात. विचारा, जाऊन एखाद्या बँकेमध्ये विचारा किंवा तुमच्या आई वडिलांना, नातेवाईकांना, कुणाला ना कुणाला विचारा की ज्यावेळेस आम्ही जर बीकॉम झाल्यानंतर तुमच्याकडे नोकरीला आलो तर तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा कराल. त्या अपेक्षा लिहून घ्या आणि पुढच्या 3 वर्षामध्ये त्या अपेक्षा तुमच्या स्वतःमध्ये तयार करा. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जे काही स्किल्स आहेत ते स्किल्स स्वतःमध्ये तयार करा. मित्रांनो, मेहनत आहे, मेहनत करावी लागेल. सहजासहजी यश कुणालाही मिळत नाही, कुणालाच नाही मिळत. जरी तुम्ही राजाच्या पोटी जन्माला आला असाल तरी सुद्धा नाही मिळणार. सो बिल्ड युअर एम्प्लॉयबिलिटी. एम्प्लॉयबिलिटी म्हणजे रोजगार क्षमता, आयदर बिझनेस करण्याची क्षमता किंवा कुठलीही नोकरी मिळवण्याची क्षमता. अगदी साध्यातली साधी क्षमता असू द्या. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे वडिलांचा व्यवसाय असेल, बिझनेस असेल काही ना काही. त्या बिझनेसमध्ये वडिलांना जाऊन विचारा की तुम्ही ज्यावेळेस एखादा माणूस नोकरीला घेता त्यावेळेस त्याला काय येतंय हे बघून घेता का त्याला काय, त्याच्याकडे कुठली डिग्री आहे एवढंच बघून घेता. आणि त्यांचं उत्तर असेल की त्याला काय काम येतं हे बघून घेतो. मला काय काम पाहिजे ते काम त्याला येत असेल तर मी त्याला घेतो, नाहीतर मी त्याला घेत नाही. सो तुम्हाला सुद्धा असंच करता आलं पाहिजे. तुम्हाला नोकरीच्या दृष्टीनं, व्यवसायाच्या दृष्टीने काय येतं ते येण्यासाठी पुढच्या 3 वर्षात प्रयत्न करा. नुसता अभ्यास नका करू. त्याच्यानंतर कंटिन्युअस एफर्ट्स ठेवा. कन्सिस्टन्सी ऑफ एफर्ट्स ज्याला आपण म्हणतो. एकही दिवस आपला एफर्ट नाही चुकला पाहिजे. कन्सिस्टन्सी ऑफ एफर्ट्सला आयुष्यामध्ये फार महत्व आहे. त्याच्या पुढे जाऊन पब्लिक स्पीकिंग स्किल्स. पब्लिक स्पीकिंग स्किल्स म्हणजे स्टेजवर उभं राहून बोलणं फक्त असतं असं नाही मित्रांनो. 3 ते 4 लोकांमध्ये सुद्धा बोलता येणं याला सुद्धा पब्लिक स्पीकिंग स्किल्सच म्हणतात. सो तुम्ही इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेस तुम्हाला नीट बोलता आलं पाहिजे. तुम्ही कामाच्या ठिकाणी 4 लोकांबरोबर इंटरॅक्ट करताना तुम्हाला व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. कारण तुम्ही काय बोलता याच्यावरून तुमच्याविषयी लोक त्यांचं मत बनवत असतात. तुम्ही कसे वागता याच्यावरून लोक तुमच्याविषयी मत बनवत असतात. सो पब्लिक स्पीकिंग स्किल्स इथून पुढे महत्वाच्या आहेत. यापूर्वी सुद्धा महत्वाच्याच होत्या पण फार महत्वाच्या आहेत. आणि दुर्दैवाने माझ्या असं लक्षात आलंय की 12वीतली मुलं, 10वी, 11वी, 12वीतली मुलं किंवा ग्रॅज्युएशनची मुलं सुद्धा पब्लिक स्पीकिंग स्किल्सकडे सगळीच मुलं लक्ष देत नाहीत. काही मुलं नक्की देतात आणि ते मग डिबेटर होतात, लीडर होतात कॉलेजमध्ये आणि मग त्यांना ती अडचण कधीच येत नाही. पण सगळ्यांना ते जमलं पाहिजे. तुम्ही भले लिडरशिप करायला जाऊ नका कॉलेजमध्ये, कदाचित तुम्हाला आवडत नसेल, नका करू. पण तुम्हाला जर वेळ पडली तर 4 लोकांच्या समोर उभं राहून कॉन्फिडेंटली मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये किंवा कुठलीही तुमची भाषा असेल त्या भाषेमध्ये बोलता आलं पाहिजे. मुद्देसूद बोलता आलं पाहिजे. सो दॅट इज कॉल्ड पब्लिक स्पीकिंग स्किल्स. टीम वर्किंग स्किल्स. टीम मध्ये काम करण्याची क्षमता पाहिजे. मी म्हणेन तसंच झालं पाहिजे अशी वृत्ती असेल नाही चालणार मित्रांनो. सो
4 गोष्टी दुसऱ्यांच्या पण आपल्याला ऐकून घेता आल्या पाहिजे, त्यांच्याबरोबर काम करता आलं पाहिजे आणि 4 लोकांना आपल्या बरोबर इन्व्हॉल्व्ह करून घेऊन सुद्धा काम करता आलं पाहिजे. सो टीम वर्किंग स्किल्स इक्वली इम्पॉर्टंट आहेत. टाइम आणि टास्क मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे मित्रांनो. वेळ सगळ्यांकडे लिमिटेड आहे. दुर्दैवाने आता खूप जास्ती गोष्टी तुम्ही करता. युट्यूब आहे, गुगल आहे, अभ्यास आहे, ऑनलाईन अभ्यास आहे आणि काय काय मित्रांचे ग्रुप्स असतात. एका वेळेला खूप जास्त तुमच्याकडे एंगेजमेंट असते. टाइम मॅनेजमेंट शिकलं पाहिजे तुम्ही. सो टाइम मॅनेजमेंट इज नथिंग बट ऍक्च्युअली अ टास्क मॅनेजमेंट. सो लर्न दोज थिंग्स माय डिअर फ्रेंड्स. आणि शेवटचे 7 पॉइंट्स ते म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. तुम्ही निर्णय घेऊ शकता का? आणि ती निर्णय घेण्याची क्षमता कुठलाही कोर्स करून येत नाही आणि नुसतं की हा मी घेईन निर्णय असं म्हणून सुद्धा येत नाही. दररोज छोटे 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 निर्णय घेण्याची प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे आणि त्याच्यासाठी तसं वातावरण निर्मिती, तशा प्रकारच्या सर्कलमध्ये स्वतःला ठेवलं पाहिजे की जिथं स्वतःला निर्णय घेता आले पाहिजेत, घ्यायच्या संधी मिळतील अशा ठिकाणी काम करा, अशा ठिकाणी अशा सर्कलमध्ये राहा, अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा की दररोज तुम्हाला निर्णय घेण्याचं प्रॅक्टिस मिळेल. कारण चुकीचे निर्णय घेण्याचा सुद्धा अनुभव आला पाहिजे, बरोबर निर्णय घेण्याचा सुद्धा अनुभव आला पाहिजे, आपले निर्णय सगळ्यांना पटवून देण्याचा सुद्धा अनुभव आला पाहिजे. आणि ज्यावेळेस काही लोकांना आपले निर्णय पटलेले नाहीयेत ग्रुपमध्ये, तरी सुद्धा त्यांच्याकडून कामं करून घ्यायची आहेत, तर ते सुद्धा जमलं पाहिजे. हे सगळं पुढे जाऊन तुम्हाला लागणार आहे आणि दुर्दैवाने त्यावेळेस शिकायला वेळ नसणार आहे. आणि हे सगळं इंटरव्ह्यू साठी ज्यावेळेस आम्ही लोक घेतो त्यावेळेस आम्ही बघतो की मुलांमध्ये ह्या गोष्टी आहेत की नाहीत आणि याचे शोधण्याचे आमचे तंत्र असतात. सो तुम्ही फक्त ते शिका. 10वा पॉइंट, अपयश पचवायला आणि अपयश हँडल करायला शिका. अपयशाने खचून जाऊ नका, हे सगळी दुनियाने तुम्हाला सांगितलेलं आहे. मी त्याच्या पुढे जाऊन म्हणेन की अपयशाला डील कसं करायचं, अपयशाला हँडल कसं करायचं हे शिका. आणि हे शिकण्यासाठी सुद्धा फ्रँकली स्पीकिंग मित्रांनो, मी एक सल्ला तुम्हाला असा देणार आहे आणि जो कदाचित तुम्हाला अपेक्षित नसेल, तो म्हणजे अनेक वेळा अपयशी व्हा. छोट्या 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 गोष्टींमध्ये अपयश अनुभवा. केवळ अपयश येईल म्हणून ट्राय करायचं सोडू नका. बरेच मित्र मी बघतो, माझे फ्रेंड्स किंवा माझे विद्यार्थी मित्र, की केवळ आपल्याला जमणार नाही, अपयश येईल म्हणून ती गोष्टच करत नाहीत. आणि त्याचं होतं काय की तुम्हाला अपयश पचवण्याचा आणि अपयशात उभं राहण्याचा अनुभवच मिळत नाही. आणि मग आयुष्य तर काही तुमचं अगदी यशानं भरलेलं कायम नसणार आहे, कधीच कितीही मोठ्या लेवलवर गेला तरी सुद्धा. सो त्यावेळेस अपयश पचवता येत नाही आणि मोठी मोठी लोक खूप टोकाचे वाईट निर्णय घेतात, आत्महत्या करतात किंवा फार चुकीच्या गोष्टी करतात. हे मी बघतोय, तुम्ही सुद्धा बघताय. सो माय डिअर फ्रेंड्स, लर्न टू डील विथ फेल्युअर्स अँड फॉर दॅट हॅव ॲज मेनी फेल्युअर्स ॲज यू कॅन इन दिस स्टुडंट लाईफ. जितकं शक्य आहे तेवढी अपयश मिळवा, अपयशी व्हा. मी म्हणेन यशस्वी होणं सोपं असतो, अपयशी होणं आणि त्या अपयशामधून उठून उभं राहणं हे अवघड असतं आणि ते शिका. रिमेन अजाईल, फ्लेक्झिबल राहा, रिजिड राहू नका की नाही मी असाच वागणार आहे, मला हे नाही चालणार, मला ते नाही चालणार, हा ऍटिट्यूड नका ठेवू. रिमेन अजाईल. जशी वेळ पडेल तसं फ्लेक्झिबली काम करता आलं पाहिजे. आणि त्याच्याहून महत्वाचं, कीप मुव्हिंग अहेड. जे काही आयुष्यामध्ये घडतंय, कीप मुव्हिंग अहेड. आणि छोट्या 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 अचीवमेंट करत राहा स्वतःसाठी. छोटं छोटं असेल, काही असू शकतो. मी आज एक ब्लॉग लिहिला आणि फेसबुकवर पोस्ट केला, फर्स्ट अचीवमेंट. मी काहीतरी आर्टिकल केलं, मी स्वतःचा व्हिडिओ बनवला, एक चांगल्या विषयावर व्हिडिओ बनवला आणि तो 10 मित्रांना पाठवला, गुड अचीवमेंट. स्वतःची जी काही एक हेजिटेशन असतं ना, ते संपवा. सो छोट्या छोट्या आयुष्यामध्ये ना अचीवमेंट मिळवायला शिका. दररोज दर 8 दिवसाला काहीतरी अचीव करा, तुम्हालाही तुमचा अभिमान वाटेल. एक गोष्ट सांगतो की तुम्ही स्वतःला बदलायचं ठरवलं तर अचानक तुम्ही 100% स्वतःला बदलू शकत नाही, किंवा 100% स्वतःला बदला असं मी तुम्हाला म्हटलं आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये बदलून दाखवा तर तुम्ही म्हणाल अशक्य आहे. पण मित्रांनो, दररोज 1% बदल शक्य आहे तुमच्यामध्ये. जर दररोज तुमच्यामध्ये 1% बदल झाला तर 365 दिवसामध्ये तुम्ही कम्प्लिटली नवीन व्यक्तिमत्व होऊ शकता आणि 100% होता. आणि त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की कॉन्स्टंटली, अर्थात हा त्याचाच भाग आहे,
की कॉन्स्टंटली स्वतःमध्ये बदल घडवून स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा, स्वतःमध्ये सुधारणा घडवत आणत राहा. सो हे माझं तुम्हाला एक बेसिक गायडन्स आजच्या दिवसासाठी होतं. मी तुम्हाला क्विकली काही करिअर अपॉर्च्युनिटी सांगणार आहे, पण त्या सांगण्यापूर्वी मला विचारायचंय, मला समजून घ्यायचंय की तुमच्यापैकी किती जणांना वाटलं की येस, तुम्ही जे सांगितलं ते इन्स्पायरिंग होतं आणि आम्हाला पटलेलं आहे. सो टाईप येस किंवा टाईप इन्स्पायरिंग इन द चॅट रूम अँड लेट मी अंडरस्टँड की मी किती लोकांबरोबर कनेक्ट करू शकलो, किती लोकांना आवडलं मी हे सांगितलं ते. ओके, सुपर सुपर. सृष्टी थँक्यू, मयूर थँक्यू, प्रांजल झेंडे थँक्यू, तृप्ती थँक्यू, आकाश थँक्यू. वाव, ग्रेट ग्रेट, सुपर सुपर, वंडरफुल वंडरफुल वंडरफुल. थँक्यू सो मच. मला आवडलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप मला इन्स्पिरेशन दिलेलं आहे मित्रांनो. तुम्ही जो मला सपोर्ट करताय बाय इंटरॅक्टिंग विथ, कंटिन्युअसली इंटरॅक्टिंग विथ मी. दिस इज रिअली वंडरफुल. लव्ह यू ऑल, लव्ह यू सो मच. थँक्यू सो मच. सो मित्रांनो, करूया आपण सगळे बदलूया आणि तुम्हाला सगळ्यांना खूप उत्तम करिअर घडवू शकता तुम्ही. सो मी तुम्हाला क्विकली, कॉमर्स मधले तुम्ही मॅक्सिमम मुलं आहात आणि जाण्यापूर्वी येस, काहीतरी ठराविक ज्या नवीन अपॉर्च्युनिटीज आहेत त्या अपॉर्च्युनिटीज मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे माझं हे सेशन संपण्यापूर्वी. सो लेट मी जस्ट क्विकली शेअर यू की काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत. 10 मी टॉपच्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यातल्या कदाचित 3-4 अपॉर्च्युनिटी तुम्हाला ऑलरेडी माहिती पण असतील, त्यामुळे डोंट वरी. ज्या माहिती असतील तर चांगली गोष्ट आहे, नसतील माहिती तर समजून घ्या, शिकून घ्या, अंडरस्टँड, त्याचा थोडासा अभ्यास करा जेणेकरून. ओके, सो पहिली अपॉर्च्युनिटी आहे बँकिंग. बँकिंग क्षेत्रामध्ये कॉमर्स मधल्या मुलांसाठी नो वंडर, खूप जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे आणि भारतामध्ये खूप चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या बँका आहेत सध्या. आणि हे खरं तर मी फारसं वेगळं सांगायचं नाहीये, गरज नाहीये, पण माझ्या मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, बँकेत सध्याच्या बँकांमध्ये, प्रायव्हेट बँका जेवढ्या पण आहेत त्या बँकांमध्ये स्पेसिफिक जॉब रोल प्रमाणे अपॉर्च्युनिटीज आहेत, हे लक्षात घ्या. तुम्ही बँकेत जाणार म्हणजे डायरेक्ट तुम्ही बँकर होणार आणि तुम्हाला ते सगळं डेबिट आणि क्रेडिट असलं सगळं करावं लागणार आहे, असं लगेच होत नाही. तुम्हाला सुरुवातीला एंट्री लेवलला जावं लागतं, कस्टमर्सला हँडल करावं लागतं, सेलिंग करावं लागतं, सेल्समध्ये यावं लागतं. तुम्ही कुठल्याही बँकेत जा, आयसीआयसीआय बँकेत जा, एचडीएफसी बँकेत जा, कोटक बँकेमध्ये जा, स्टेट बँकेमध्ये जा, बँक ऑफ इंडियामध्ये जा, कुठल्याही बँकेमध्ये जा. इथून पुढे तुम्हाला जी एंट्री मिळते, इनिशियल लेवलची एंट्री ग्रॅज्युएट लोकांना जी मिळते, ती कुठल्या ना कुठल्या सेल्स फंक्शनमध्ये किंवा कस्टमर सर्व्हिस फंक्शनमध्ये मिळते. ओके, तिथून पुढे तुम्ही आतमध्ये ग्रो होऊ शकता. सो बी ओपन फॉर दॅट. किंवा मग बँकिंग पीओची एक्झाम असते, ती ऑफिसर लेवलची एंट्रन्स एक्झाम असते, ती परीक्षा देऊन ती ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला देता येते. त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही बँकेमध्ये जाऊ शकता, पण त्याच्यासाठी अर्थात तुम्हाला अभ्यास भरपूर करावा लागतो आणि मग ती परीक्षा क्वालिफाय करावं लागतं आणि मग तुम्ही बँकेमध्ये जाता. पण बँकिंग सेक्टरमध्ये एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी तुम्हाला सगळ्यांना फक्त भारतातच नाही तर ग्लोबली आहे. ओके, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल, पण इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून तुम्हाला अनेक अपॉर्च्युनिटीज मिळतात. अर्थात याच्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक कोर्सेस करावे लागतील बीकॉम करत असताना किंवा बीकॉम झाल्यानंतर. ड्युरिंग, मी तर म्हणेन की बीकॉम करत असतानाच तुम्ही केलं पाहिजे. आणि ते म्हणजे असे काही पोझिशन्स आहेत, जसं स्टॉक मार्केटमध्ये काम करणं, इक्विटी रिसर्च अनालिस्ट म्हणून, इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून, म्युच्युअल फंड हाऊसेसमध्ये काम करणं, कॅपिटल मार्केट्स मॅनेजर म्हणून, ऍसेट मॅनेजर म्हणून, असे व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणून. हे काही काही शब्द सुद्धा कदाचित तुमच्यासाठी नवीन असतील, तुम्हाला कळणार नाहीत आजच्या घडीला, पण मी असं म्हणेन की आता फक्त हा शब्द, इन्व्हेस्टमेंट बँकिंग नावाचा शब्द किंवा इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये मला काम करू शकतो, हा शब्द डोक्यात घ्या. घरी जा किंवा तुमचं हे सेशन संपल्यानंतर गुगल करा, माहिती घ्या. तरीही काही नाही समजलं तर माझ्याकडे या, मी नक्की तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगेन. सो इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये एक प्रचंड मोठी अपॉर्च्युनिटी तुम्हाला सगळ्यांना आहे. तिसरं म्हणजे इन्शुरन्स सेक्टरमध्ये खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. गेल्या काही वर्षामध्ये भारतामध्ये इन्शुरन्स सेक्टर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. तो इन्शुरन्समध्ये, ऑपरेशन्समध्ये, सेल्समध्ये, ऍक्च्युरियल फील्डमध्ये, प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये, मार्केटिंगमध्ये, अशा अनेक क्षेत्रामध्ये तुम्हाला इन्शुरन्स फील्डमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत मित्रांनो. जर तुम्हाला कॉमर्स क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर इन्शुरन्स एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आजकाल इन्शुरन्सचे स्पेसिफिक कोर्सेस सुद्धा निघालेले आहेत, की डिप्लोमा निघालेला आहे कोर्सेस, किंवा मला वाटते काही कॉलेजेसने आता डिग्री कोर्सेस सुद्धा चालू केलेले आहेत, डिग्री इन इन्शुरन्स. सो त्याचाही तुम्ही विचार करू शकता.
त्यानंतर अर्थात शेअर मार्केटमध्ये काम करणं, त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला काही कोर्सेस करावे लागतात, स्पेशलाइज कोर्सेस आहेत, आणि आजकाल हे कोर्सेस ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत बरेचसे. सो तुमचं बीकॉम चालू असताना किंवा दुसरं कुठलंही तुम्ही करत असता, तिथं तुम्ही कॅपिटल मार्केटचे काही कोर्सेस करू शकता आणि त्यानंतर स्वतःला त्याच्यामध्ये सिद्ध करून तुम्ही करिअर अपॉर्च्युनिटीज, तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये काम करण्याच्या अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. सो कॅपिटल मार्केट इज वन गुड अपॉर्च्युनिटी फॉर यू. आणि अर्थात अकाउंटिंग अँड टॅक्सेशन हे तुम्हाला माहिती आहे, बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल, पण हे सुद्धा एव्हरग्रीन मार्केट आहे, सतत लागणारं, आणि आजच्या घडीला चांगले अकाउंटंट्स मिळत नाहीत. सो तुम्ही चांगले अकाउंटंट झाला, तुम्हाला जर प्रॅक्टिकली, चांगला अकाउंटंट म्हणजे काय, चांगले दिसणारे अकाउंटंट नाही, ज्याला अकाउंटिंग चांगलं येतं, प्रत्यक्ष अकाउंटिंग करता येतं, ज्याला सगळं बॅलन्स शीट समजतं, ज्याला डेबिट एंट्री, क्रेडिट एंट्री, जर्नल एंट्री ह्या गोष्टी कळतात, अशा अकाउंटंटची आज समाजामध्ये लोकांना खूप गरज आहे आणि खूप चांगली नोकरी तुम्हाला मिळू शकते. एक दिवस, खरं तर जर चांगला अकाउंटंट असेल ना, तर एक दिवस सुद्धा घरी राहणार नाही विदाऊट जॉब, अशी सध्याची अवस्था आहे. कारण खूप लोकांनी बिझनेस चालू केलेले आहेत गेल्या 5 वर्षामध्ये. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया नावाने मोदीजींनी आपला खूप मोठा ड्राईव्ह लॉन्च केलेला आहे. भारतामध्ये खूप लोकांनी नोकऱ्या सोडून बिझनेस चालू केलेत, आणि अशा लोकांना त्यांच्या बिझनेसचं अकाउंटिंग करण्यासाठी अकाउंटंट लागतात. सो जेव्हा जेव्हा कोणी नवीन बिझनेस चालू करतोय ना, त्यावेळेस अकाउंटंटला एक अपॉर्च्युनिटी मिळते, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे अकाउंटंट तुम्ही होऊ शकता. अकाउंटिंग आणि टॅक्सेशन मध्ये तुम्हाला चांगली जॉब अपॉर्च्युनिटी आहे. कंपनी सेक्रेटरी पुन्हा एक खूप चांगलं करिअर क्षेत्र आहे. अर्थात अवघड आहे, थोडंसं अभ्यास करावा लागतो, जसं सीए असतं तसं सीएस असतो, आणि कंपनी सेक्रेटरी म्हणून तुम्ही सुद्धा खूप चांगलं, खूप मोठं करिअर करू शकता. अर्थात त्याच्यासाठी तुम्हाला सीएस ची परीक्षा वेगळी द्यावी लागते. सो बीकॉम करत असताना तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. त्याचं फाउंडेशनची परीक्षा आता 12वी नंतर तुम्ही देऊ शकता, आणि फाउंडेशन झाल्यानंतर, आता अर्थात आता फाउंडेशन जर नाही राहिलं, आता एंट्रन्स एक्झाम असते. सो एंट्रन्स वॉज ॲज गुड ॲज फाउंडेशन. सो एंट्रन्स दिल्यानंतर क्वालिफाय व्हाल, त्याच्यानंतर तुम्हाला 2 परीक्षा द्याव्या लागतात. त्यांच्या एक असते एक्झिक्युटिव्ह लेवलची परीक्षा आणि दुसरी असते प्रोफेशनल लेवलची परीक्षा. अर्थात हे संपूर्ण भारतभराची एकच परीक्षा असते आणि साधारण 14 ते 15% ह्याचा रिझल्ट असतो. सो ज्याला अभ्यासाची आवड आहे त्याच्यासाठी, आणि अर्थात बाकीच्या काही गोष्टी लागतात, त्या पुन्हा तुमच्या सायकोमेट्रिक इव्हॅल्युएशन मधून किंवा सायकोमेट्रिक टेस्टिंग मधून कळतात की तुमच्यामध्ये ते कौशल्य किंवा ते टॅलेंट आहे की नाही. सो करिअर निवड करताना त्या टूल्सचा, त्या टेस्टचा वापर नक्की करा, म्हणजे तुम्हाला कळेल. नुसतं आवड आहे किंवा नुसतं छान वाटतंय कंपनी सेक्रेटरी किंवा मार्केट आहे म्हणून कुठलाही निर्णय घेऊ नका. ओके. त्यानंतर अर्थात कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट. सो सीए किंवा सीडब्ल्यूए आपण जे म्हणतो ते आहे की कंपनीचं जे काही कामकाज चालतं त्या कामकाजाचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट लागतो. सो इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बिझनेसमध्ये किंवा ओव्हरऑल अकाउंटिंग रेकॉर्ड्स मेंटेन करण्यासाठी तुम्हाला सीए होता येतं. त्याच्यानंतर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. आता हे थोडंसं वेगळं आहे सीए पेक्षा. सीए इज डिफरंट आणि सीएमए इज डिफरंट. सीएमए म्हणजे थोडंसं अजून फंडामेंटल लेवलला काम करणारी लोक, जी एखाद्या प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करताना कसा कॉस्टिंग कसं काढलं जातं, त्याचा रेट कसा ठरवला जातो हे करण्यासाठी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटची गरज असते. सो एखादं काम काढायचं असेल तर त्या कामाचा सगळा खर्च, सपोज एखादी बिल्डिंग बांधायची आहे, सो त्या बिल्डिंग बांधायला किती खर्च येणार आहे याचा अंदाज लावण्यासाठी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट लागतात. किंवा तुम्ही एखादं प्रोडक्ट, तुमची फॅक्टरी आहे आणि ती फॅक्टरीमध्ये तुम्हाला एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायचंय, ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करून मार्केटमध्ये विकायचंय. सो ते करण्यापूर्वी ते काय प्राइसला विकायचंय हे ठरवण्यापूर्वी आपल्याला ते बनवण्यामध्ये किती खर्च येतो, आणि तो वर्षानुवर्ष ज्यावेळेस आपण मॅन्युफॅक्चरिंग करत राहू त्यावेळेस तो खर्च कसा मेंटेन ठेवता येईल किंवा तो कसा वाढत जाणार आहे याचा अंदाज जो बांधतो त्याला कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणतात. सो त्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. सगळ्या कंपन्यांना कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स लागतात. अर्थात ही खूप हाय लेवलचा जॉब आहे, खूप चांगला पगार मिळतो याच्यामध्ये, पण तुम्हाला तुमच्याकडे तसं टॅलेंट आणि तुमची हार्डवर्क करण्याची तयारी, जिद्द तेवढीच लागते. त्याच्यानंतर ऍक्च्युअली नावाचं एक वेगळं फील्ड आहे, हे कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण हे सुद्धा खूप मोठं प्रोडक्ट आहे. जेवढे फायनान्शियल प्रोडक्ट किंवा फायनान्शियल सर्व्हिसेस असतात ना मार्केटमध्ये, की तुम्ही एखादी इन्शुरन्स पॉलिसी काढता, सपोज तुम्ही तुमच्या गाडीची इन्शुरन्स पॉलिसी काढली किंवा तुमची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी काढली, किंवा तुम्ही बँकेत जाताना म्हणता सेव्हिंग्ज अकाउंटवर किती रेट ऑफ इंटरेस्ट आहे, किंवा सीसी अकाउंट असेल, किंवा क्रेडिट लिमिट किती असते, ह्या सगळ्या प्रोडक्ट्सचं रेट कोण ठरवतं
ह्या प्रोडक्टचं वर्किंग कोण करतं, इन्शुरन्सचा प्रीमियम कोण ठरवतं, कसा ठरवला जातो प्रीमियम, की बाबा 1 लाखाचा विमा काढला तर त्याचा 2,000 रुपये प्रीमियम असेल, हे कोण ठरवतं, कसं ठरतं, हे सगळं वर्किंग केलं जातं, ते ऍक्च्युअरी लोक करतात. सो जर तुम्ही गणितामध्ये, स्टॅटिस्टिक्स मध्ये जर तुम्हाला गती असेल आणि हुशारी असेल आणि जर तुम्हाला आवडत असेल आकड्यांबरोबर खेळायला आणि जर तेवढं तुमचं अनालिटिकल स्किल्स तुमच्यामध्ये असतील तर ऍक्च्युअरी नावाचं फील्ड तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. अर्थात हे सुद्धा प्रचंड अवघड असतं, मी भीती दाखवत नाहीये, पण वस्तुस्थिती आहे. ऍक्च्युअरी होणं म्हणजे खूप मोठं अचिव्हमेंट असते आणि सुरुवातीचाच पगार नाही म्हटलं तरी अगदी 2-3 लाख रुपयाचा पगार तुम्हाला मिळू शकतो सुरुवातीलाच, जर तुम्ही ऍक्च्युअरी झाला तर. आणि मग त्याच्यान पुढे वाढ किती होईल त्याला काही मर्यादा नसते. अर्थात त्याच्यानंतर सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर हा एक चांगला जॉब आहे आणि बऱ्यापैकी आता मार्केटमध्ये वाढायला लागलेला आहे. तो म्हणजे लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग करून देणं. आता फायनान्शियल प्लॅनिंग हे कदाचित तुम्ही फारसं तुमच्या घरामध्ये ऐकलं नसेल, पण परदेशामध्ये सगळे लोक स्वतःचं फायनान्शियल प्लॅनिंग करतात, की माझ्या घरामध्ये इन्कम कसा येतोय आणि मी खर्च कसा केला पाहिजे, जेणेकरून काही ना काही माझ्या म्हातारपणासाठी, मुलांच्या लग्नासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आणखीन काही जे काही आपल्या आयुष्यातली स्वप्न असतात, बाहेरच्या देशामध्ये फिरायला जायचंय मला, फॉरेन टूर्स करायचे आहेत किंवा अन्य काय काय, जमीन घ्यायची आहे किंवा आणखी गाड्या घ्यायच्या आहेत, ह्याच्यासाठी जे काही फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे ते फायनान्शियल प्लॅनिंग करून देण्यासाठी तुम्हाला सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर होता येतं आणि त्याला सुद्धा समाजामध्ये खूप चांगला मान आहे आणि खूप चांगले पैसे सुद्धा मिळतात. सो दॅट इज वन गुड करिअर फॉर यू. सो दीज वेअर सम ऑफ द टॉप 10 करिअर ऑप्शन्स फॉर यू इन द फील्ड ऑफ कॉमर्स. पण ह्या सगळ्यामध्ये प्रॅक्टिकली स्किल्स शिकणं महत्वाचं आहे आणि मला वाटतं मित्रांनो की हे सगळं करत असताना तुम्ही जे काही शिकणार आहात ते शिकण्यामध्ये प्रॅक्टिकल स्किल्स शिका. आणि म्हणून प्रॅक्टिकल एड्यू स्किल्स किंवा प्रॅक्टिकल बीकॉम सारखी जी संस्था आहे ती तुम्हाला प्रॅक्टिकल अकाउंटिंग किंवा प्रॅक्टिकल कॉमर्स फील्ड मधल्या स्किल्स शिकवते, त्याचा तुम्ही चांगला फायदा घेऊ शकता. सो हे सगळे करिअर्स तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर, ऍक्च्युअरी, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, अकाउंटिंग अँड टॅक्सेशन मध्ये करिअर, कॅपिटल मार्केट्स मध्ये करिअर, इन्शुरन्स मध्ये करिअर, इन्व्हेस्टमेंट मध्ये करिअर आणि बँकिंग मध्ये करिअर. हे करिअर्स तुमच्यासाठी मी शोधून आणलेले होते. सो मला वाटतंय की आजच्यासाठी एवढं पुरेसं आहे मित्रांनो. जर तुम्हाला असं वाटलं असेल की येस, सरांनी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे दॅट हॅज ऍडेड व्हॅल्यू टू युअर लाईफ आणि तुम्हाला खरंच आवडलं असेल तर मला चॅटरूम मधून येस वी लाईक्ड द वेबिनार असं म्हणून सांगा. लेट मी नो हाऊ मेनी ऑफ यू लाईक्ड इट. सो मला वाटतंय की आजच्यासाठी एवढं पुरेसं आहे. आणि प्रॅक्टिकल एड्यू स्किल्स चे मला वाटतं मेघा जर लाईनवर असतील तर मेघा, आय थिंक आय एम डन. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला मला आणि तुमच्या रिस्पॉन्समुळे आजचं सेशन आपण चांगल्या पद्धतीने करू शकलो. सो थँक्यू सो मच. सुपर. थँक्यू सो मच. मयूर, फॅन्टॅस्टिक. थँक्यू. लव्ह यू बेटा. फॅन्टॅस्टिक. थँक्यू अविनाश सर, मुलांना एवढं छान पद्धतीने तुम्ही गाईड केल्याबद्दल थँक्यू सो मच. सुपर. थँक्यू. माय प्लेजर. आणि मुलांना जर काही आपली गरज लागणार असेल, पर्सनली जर त्यांना इंडिव्हिज्युअल गायडन्स लागणार असेल तर तुम्ही त्यांना माझा नंबर देऊ शकता किंवा सन्मित सरांचा नंबर देऊ शकता आणि वी वुड डेफिनेटली लाईक टू हेल्प दी स्टुडंट्स. येस सर, नक्कीच. ओके. सई, तुम्ही प्रॅक्टिकल एड्यू स्किल्सला विचारा, ते नंबर माझा देतील तुम्हाला किंवा जर त्यांनी परवानगी दिली तर मी इथं नंबर तुम्हाला देऊ शकतो. सई, मी तुला नंबर लगेच प्रोव्हाइड करतो. तुझा नंबर माझ्याकडे आहे, मी लगेच तुला प्रोव्हाइड करतो. चालेल. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. सी यू ऑल. लव्ह यू ऑल. विशिंग यू ऑल द बेस्ट फ्रेंड्स.